नमस्कार. मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सहयोगी शाळा, सहयोगी संस्था यांच्या प्रयत्नाने आयोजित मराठी प्रेमी पालक महासंमेलन 2023च्या समारोपाच्या सत्रामध्ये मी ऐश्वर्या धनवडे आणि मी मच्छिंद्र बोराडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. काल आणि आजच्या या 2 दिवसात या संमेलनाच्या निमित्ताने अनेक मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे. उद्घाटन सत्र, प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचे सादरीकरण, मराठी माध्यमातील यशवंतांशी संवाद, भाषा माध्यमाची निवड, मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार आणि पालकत्व, मराठी शाळा समूह योजना आणि दत्तक योजना का हवी का नको, मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे, या विविध सत्रांमधून मराठी भाषा, मराठी माध्यम, मराठी शाळा आणि पालकत्व यांसारख्या अनेक विषयांवर विचारमंथन झाले आणि आता आपण समारोपाच्या सत्राकडे पोहोचलेलो आहोत. समारोप सत्राच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय हेमंत गोखले सर, MKCLचे मुख्य मार्गदर्शक माननीय विवेक सावंत सर, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष विजय नाईक सर, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार, मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचे समन्वयक आनंद भंडारे, नूतन विद्यामंदिरचे मनोज वेंगुर्लेकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर, दी शिक्षण मंडळ गोरेगाव संस्थेचे गिरीश सामंत सर, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या विजया आजबे मॅडम, नंदादीप विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन जगधने सर हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सत्रासाठी MKCLचे मुख्य मार्गदर्शक माननीय विवेक सावंत हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा आता आम्ही अल्प परिचय करून देतो. माननीय विवेक सावंत सर हे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अर्थात MKCLचे मुख्य मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्र शासनानं MKCLची 2001 साली स्थापना केली. स्थापनेपासून सलग 18 वर्ष म्हणजे 2019 अखेरपर्यंत ते MKCLचे व्यवस्थापकीय संचालक होते. या संस्थेच्या माध्यमातून सावंत सरांनी संगणक साक्षरतेचं अभियान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं. या प्रयोगाचं अनुकरण आपापल्या राज्यात करण्यासाठी राजस्थान, ओरिसा, हरियाणा, बिहार इत्यादी राज्य सरकारांनी त्यांना निमंत्रित करून संगणक साक्षरतेचे राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. ही सावंत सर यांच्या समाजोपयोगी कार्याला मिळालेली विशेष पावती आहे. इजिप्त, सौदी अरेबिया इत्यादी देशांमध्येही त्यांच्या कार्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. MKCLच्या स्थापनेपूर्वी सरांनी सिडॅक या केंद्र शासनाच्या संस्थेमध्ये 1988 ते 2000 अशी 12 वर्ष प्रगत संगणन क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्यात आपलं योगदान दिलं. या संस्थेनं भारताचा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर अर्थात परम महासंगणक बनवला. त्याच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवनिर्मिती, उद्योजकता, सामाजिक उत्तरदायित्व, व्यवस्थापन आणि नेतृत्व अशा अनेक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल गेल्या 25 वर्षांमध्ये त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांना विनंती करतो की त्यांनी MKCLचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांचं ग्रंथभेट देऊन स्वागत करावं. आपल्या या समारोपाच्या सत्राला अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. आम्ही त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय हेमंत गोखले यांनी MA व MLचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. LLM परीक्षेत आंतरराष्ट्रीय कायदा आणि घटनात्मक कायदा हा विषय घेऊन ते विद्यापीठातून पहिले आले होते. महाविद्यालयीन जीवनात युवक क्रांती दलात ते सक्रिय होते. तसेच 1971 साली बांगलादेश मुक्ती लढ्यात निर्वासितांच्या छावण्यांमध्येही त्यांनी काम केले आहे. मुंबई हायकोर्टात घटनात्मक कायदा, औद्योगिक कायदा आणि सार्वजनिक हितांच्या प्रकरणामध्ये त्यांनी वकिली केली आहे. 2013 इंग्लंड आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी भेट दिली आहे. मार्च 2020 ढाका येथे आयोजित कायदेविषयक उन्हाळी शिबिरांमध्ये त्यांनी व्याख्यान दिले आहे. असे न्यायव्यवस्थेतील एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व आज आपल्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत. मी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष
प्राध्यापक विजय नाईक यांना विनंती करेन की त्यांनी गोखले सरांना ग्रंथ भेट द्यावी. आणि यानंतर मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचे समन्वयक आनंद भंडारे आता या ठिकाणी संमेलनाच्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेतील. सरांना विनंती आहे की त्यांनी संमेलनाचा आढावा घ्यावा. नमस्कार. मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि अनेक सहयोगी संस्था आणि सहभागी शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नाने मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचे आज समारोपाचा सत्र आहे. यंदाचं हे संमेलनाचं 5वं वर्ष. 2017, 18, 19 आणि 2020 साली कोरोना काळ असल्यामुळे आम्ही ते संमेलन ऑनलाईन घेतलं होतं आणि आत्ता यंदा हे 5वं संमेलन. या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यकार, ज्ञानपीठ विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर. नेमाडे सरांनी जी काही काल उद्घाटनपर भूमिका मांडली, आज बऱ्यापैकी वर्तमानपत्रांनी ती भूमिका त्यांची मांडलेली आहे की इंग्रजी शाळांकडे जाणं, इंग्रजी माध्यमांकडे मुलांना पालक पाठवतात, ते नेमाडे सरांनी त्यांच्या भाषेत मांडलेलं असं की ते खाटीक खाण्याकडे जाण्यासारखं ते दिसतं. आज तोच शब्द आज सर्व वर्तमानपत्रांच्या प्रमुख बातम्यांमध्ये आहे. चिन्मयी सुमित ज्या मराठी पालक संमेलनाच्या सदिच्छा दूत आहेत, मराठी शाळांच्या सदिच्छा दूत आहेत, त्यांनी मराठी शाळा कृतज्ञता निधी या संकल्पनेचा उल्लेख कालच्या त्यांच्या भाषणामध्ये केला होता. दीपक पवारांनी जी काही खंत, जी काही उद्वेग काल मांडला, बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल भरून आलं अगदी. तर गेल्या 15-20 वर्षाचा जो काही आमचा अनुभव आहे आणि आज जे काही चित्र दिसतं त्या सगळ्या अनुभवावरती आधारित पवार सरांनी त्यांचं ते मत मांडलं होतं. उद्घाटनाच्या सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं एक सत्र झालं, ज्याच्यामध्ये ज्या सहभागी शाळा आहेत या संमेलनामध्ये त्या सर्व सहभागी शाळांचे कार्यक्रम त्याच्यामध्ये झाले होते. विशेष आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल, एक छोटी मुलगी होती जिने पाणी याचं इतकं छान सादरीकरण त्या मुलीने केलं होतं. ते खरं हा सगळा कार्यक्रम फेसबुक लाईव्हवरती दाखवतोय आणि त्याचं व्हिडिओजसुद्धा यूट्यूबवरती आम्ही टाकणारच आहोत. ज्यांनी कोणी काल पाहिलं नसेल त्यांनी ते पाण्याचं सादरीकरण त्या मुलीचं होतं, ते इतकं सुंदर होतं की अगदी दृष्ट लागावं असं ते पाणी सादरीकरण तिनं केलं होतं. खूप चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या सहभागी शाळांनी केले. खरं तर तो जो कार्यक्रम आहे तो एक 6 दिवसापूर्वी आम्हाला त्या कार्यक्रमात बदल करावा लागला. खरं तर एक एकांकिका, मराठी शाळांची एक एकांकिका आम्ही आयोजित केली होती, पण ऐन वेळेस ती एकांकिका एका महोत्सवामध्ये अंतिम फेरीला गेली आणि ती अंतिम फेरी 9 डिसेंबरलाच असल्यामुळे ऐन वेळेस आम्हाला तो कार्यक्रमात बदल करावा लागला. त्यामुळे सहभागी शाळांची धांदल झाली खरी, पण ज्या काही 5-6 दिवसामध्ये त्यांना तयारी करता आली त्या तयारीतून त्यांनी खूप छान पद्धतीने सादरीकरण केलं. त्यानंतरचा जो कार्यक्रम झाला तो प्रयोगशील शाळांचं सादरीकरण. म्हणजे आम्ही दरवर्षी या पालक संमेलनामध्ये प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांची दालनं ग्रंथ प्रदर्शनामध्ये मांडत असतो. उद्देश एवढाच आहे की या ज्या काही उपक्रमशील शाळा आहेत, प्रयोगशील शाळा आहेत, त्यांच्या उपक्रमांचं आदान प्रदान लोकांमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे जे कोणी पालक पाहायला येतात, या ज्या काही प्रयोगशील शाळा आहेत त्या शाळांचे उपक्रम त्यांच्या शाळांपुरते मर्यादित असतात, पण ते तसे मर्यादित असू नयेत. सगळ्या शाळांनी अशा प्रकारच्या उपक्रमांचं आदान प्रदान केलं पाहिजे. या उद्देशाने आम्ही त्या सर्व प्रयोगशील शाळांना त्यांची दालनं लावण्यासाठी आम्ही बोलवतो. काही शाळा त्या दरवर्षी तशी दालनं लावतात, पण यंदा आम्ही त्या प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचं सादरीकरण करण्यासाठी शाळांना आमंत्रित केलं आणि त्याच्यामध्ये ग्राममंगल पुणे, आनंद निकेतन नाशिक, कुमुद विद्या मंदिर मानखुर्द, अमरकौर इथेच विक्रोळी आणि सन्मित्र विद्या मंदिर, अभिगोरेगावकर इंग्लिश स्कूल
महाराष्ट्र विद्यालयाचं सादरीकरण नव्हतं झालं, पण नंदादीप विद्यालय अशा सर्वांचं सादरीकरण करण्याची ती संधी होती. आणि एका गोष्टीचा मला खास आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल की वेळेची मर्यादा खूप झाल्यामुळे, म्हणजे वेळ खूप झाल्यामुळे नंदादीप शाळेने त्यांचं सादरीकरण ऐन वेळेस रद्द केलं. आणि म्हणजे ते आयोजक संस्थाच आहे, पण तरीसुद्धा ते सादरीकरण करण्यामागे त्यांच्या शिक्षकांची खूप मेहनत होती, पण त्या मेहनतीला त्यांना त्यावेळी सादर करता आलं नाही आणि अगदी दिलदारपणे त्यांनी ते सादरीकरण रद्द केलं आणि संमेलनाला तो वेळ त्यांनी दिला. त्याबद्दल एक पार्ट म्हणून, म्हणजे ह्या संमेलनाचा एक आयोजक म्हणून आम्ही नंदादीपच्या त्या टीमचं मनपूर्वक आभारही मानतो. त्याच्यानंतर जे पहिल्या दिवसाचं सत्र, शेवटचं सत्र होतं ते मराठी माध्यमातील यशवंतांशी संवाद. दरवर्षी हे सत्र आम्ही आयोजित करतो. त्याचं साधंसं कारण एवढंच असतं की मराठी माध्यमात शिकल्यावर मुलांचं करिअर होतं का, अशी एक पालकांमध्ये भीती असते, शंका असते. आणि ती भीती, ती पालकांची शंका दूर व्हावी म्हणून दर पालक संमेलनामध्ये आम्ही ते यशवंतांचं सत्र ठेवतो. आणि त्या यशवंतांशी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातले ते यशवंत असतात. यंदा जरी तुम्ही पाहिलं तर अगदी खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेली कोमल देवकर असो, खेळाचं आयोजन करणारे, शारीरिक शिक्षणावरती PhD मिळवलेले डॉक्टर आदित्य कुलकर्णी असो, पहिल्यापासून ठरवून इंग्रजी पत्रकारिता करणारे पार्थ MN असो, CA ची परीक्षा पहिल्याच टर्ममध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये पास करणारी नीती अहिवळे असो, आणि 2 संशोधक मुलं, एक सुजय माटे आणि चैतन्य परांजपे, तर अशी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यशवंतांशी आम्ही संवाद घडवून आला. त्या सगळ्या यशवंतांमध्ये एक जे उत्तर आम्हाला फार छान वाटलं, भावलं, आणि तेच खरं आम्हाला अपेक्षितही होतं की ती जेव्हा चर्चा सुरू होती तर त्या सर्वांचा सूर असाच होता. आणि त्या सर्वांच्या वतीने नीती अहिवळेंनी एक छानसं वाक्य वापरलं की पालकांच्या मनात जी भीती आहे की मराठी माध्यमात शिकल्यावरती मुलांचं करिअर होतं का, तर आम्ही ही समोर बसलेली जी माणसं आहोत ना, आम्ही हे जे काही यशवंत आहोत, हे त्याचंच उदाहरण आहे. म्हणजे मराठी माध्यमात शिकूनही चांगलं करिअर करता येतं हे सिद्ध करणारेच असे ते यशवंत होते. दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र होतं शाळा माध्यमाच्या निवडी संदर्भातलं. ते सत्र सुद्धा आम्ही दरवर्षी आयोजित करतो, कारण ह्या संमेलन जे आहे ते पालक केंद्रीय आहे. म्हणजे पालकांना जितकी माहिती आपल्याला देता येईल, ज्या ज्या पालकांच्या मनातल्या शंकांचं निरसन करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमाबाबतचं सत्र सुद्धा आम्ही दरवर्षी आयोजित करतो. पहिल्या वर्षी जेव्हा घेतलं होतं तेव्हा ते फक्त आई पालक अशा वक्त्यांना बोलावलं होतं. दुसऱ्या वर्षी पुन्हा आई पालकच त्याच्यामध्ये होत्या. त्या 2 वर्षाच्या सत्रांमधून आम्हाला प्रेक्षकांमधून असे प्रश्न आले होते की बाबा पालक सुद्धा शिक्षणाचं माध्यम निवडताना काही ठोस भूमिका घेतात, आणि मग तिसऱ्या पालक संमेलनामध्ये आम्ही बाबा पालकांना बोलावलं होतं. आणि यंदाच्या पालक संमेलनामध्ये आम्ही पालक आणि पाल्य अशा जोडीला बोलावलं होतं. याच शाळेमध्ये शिकत असलेले विदित पाटणकर आणि त्यांचे बाबा मिथिलेश पाटणकर या जोडीला बोलवलं होतं. शरद कदम आणि तन्मय कदम. तन्मय कदम हा इंग्लंडमध्ये आहे आणि त्याने तिथून आपल्याला एक व्हिडिओ बनवून पाठवला होता. तर ही बापलेकांची जोडी, त्यांची मनोगत आपण मांडली, ऐकली. आणि त्याचबरोबर आपण 3 पालकांना अशा पद्धतीने अशासाठी बोलवलं होतं की बरेच पालक हे माध्यम बदल करतात. म्हणजे विशेषतः इंग्रजीकडून मराठीकडे वळलेले पालक खूप आहेत असे. तर अशा पालकांची काय कारणं आहेत, कारण आज खूप पालक आम्हाला असेही भेटतात की जे सांगतात आमचं मूल आता इंग्रजी माध्यमात आहे, आम्हाला कळतंय काय प्रॉब्लेम आहे, पण आता आम्हाला काढता येत नाही त्यांना, कारण नाही काढतायत असं त्यांचं मत. तर ते का नाही काढतायत किंवा काढणारे कोण पालक आहेत, अशा पालकांना मग आम्ही त्यांच्यासमोर सादर केलं आणि तो एक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरचं जे सत्र होतं ते शिक्षणाच्या, म्हणजे मातृभाषेतल्या शिक्षणाच्या शास्त्रीय आधाराबद्दलचं होतं. म्हणजे त्या सत्राची सुरुवात करतानाही मी म्हटलं होतं की खूपदा असं होतं, आम्ही मराठी शाळांसंदर्भात काम करतो, मराठी भाषेसंदर्भात काम करतो, त्यामुळे
हे तुमचं काहीतरी भावनिक आहे असं लोकांना वाटतं, तर ते भावनिक नाही आहे. मातृभाषेतल्या शिक्षणाचा काही एक शास्त्रीय आधार आहे, शास्त्रीय सिद्धांत आहे, आणि तो पालकांना समजला पाहिजे. आणि तो समजावून सांगण्यासाठीच आपण IPHचे अरुण नाईक यांना बोलावलं होतं. जो काही अर्थकारण होतं, म्हणजे मराठी शाळांमध्ये जी काही पालक आपलं पैसा गुंतवतात किंवा इंग्रजी शाळांमध्ये जो काही पालक पैसा गुंतवतात, त्याची तुलना करण्यासाठी आपण भंडारी एज्युकेशन सोसायटीचे विजय पाटकर सरांना बोलावलं होतं. आणि पालकत्व या विषयावरती बोलवण्यासाठी अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक पल्लवी शिरोडकर यांना इथं आमंत्रित केलं होतं. त्यानंतरचं जे सत्र झालं ते शासनाच्या ज्या 2 योजना होत्या, समूह शाळा योजना आणि दत्तक शाळा योजना, तर त्या योजनांबद्दल दोन्हीकडच्या बाजू पालकांपर्यंत पोहोचवाव्यात हा त्याच्यातला उद्देश होता. कारण आम्हाला हे ठामपणे माहिती आहे की शासन जे आहे ना, ते कुठलीही योजना प्रायोगिक तत्वावरती कधीही करत नाही. त्यांना ते सार्वत्रिकच करायचं असतं, फक्त सुरुवात करायची म्हणून ते प्रायोगिक तत्वावरती करतात. याचं साधंसं तुम्हाला उदाहरण देतो. मुंबई पब्लिक स्कूल नावाची ज्यावेळेस मुंबई महापालिकेने योजना आणली, त्यावेळेस आम्ही त्यांना जेव्हा विचारलं की ही योजना सर्व ठिकाणी लागू होणार आहे का, किंवा त्या योजनेचे तपशील काय आहेत, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की ही फक्त एका प्रभागापुरती आम्ही प्रायोगिक तत्वावरती सुरू करतो आहोत. ते प्रभागापुरती प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली मुंबई पब्लिक स्कूल ही योजना आता मुंबई महापालिकेच्या सगळ्या महापालिकांच्या शाळांमध्ये राबवली जाते. आता जवळपास 90% मुंबई महापालिकेच्या शाळांचं CBSE-करण झालेलं आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की शासन ज्या काही समूह योजना, शाळा समूह योजना आणि शाळा दत्तक योजना, हे आज प्रायोगिक तत्वावरती जरी आणतंय असं म्हणत जरी असेल, तरी काही कालावधीनंतर ते संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे. तर त्याच्यातले नेमके फायदे तोटे काय आहेत हे आपल्या शहरी पालकांना सुद्धा समजले पाहिजेत. यासाठी ते सत्र आम्ही आयोजित केलं होतं. काही अपरिहार्य कारणामुळे डॉक्टर नेहा बेलसरे ज्या SCERTच्या म्हणजे तिथे काम करतात त्या अधिकारी आहेत, त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाठवला होता. हेरंब कुलकर्णी हे शिक्षण क्षेत्रात काम करणारं एक चांगलं नाव आहे, त्यांनीही त्यांचा व्हिडिओ पाठवला होता. पण काही वेळेची मर्यादा पाहता आम्हाला तो व्हिडिओ दाखवता आला नाही. आणि त्याच्यावरती प्रतिवाद करणाऱ्या गीता महाशब्देंनी आपलं विवेचन केलं आणि त्याचं अध्यक्षीय समारोप राजेंद्र साठे यांनी केला होता. आणि आपल्या समारोपाच्या आधीचं जे सत्र झालं ते मराठी शाळांसाठी आपण काय केलं पाहिजे. खरं तर त्या सत्रामध्ये आम्ही दरवेळेस, हेही सत्र आम्ही दरवर्षी घेतो, आणि ते सत्र विशेषतः राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आम्ही बोलावून लोकांना थेट प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देतो. कारण शेवटी राजकीय पक्षांच्याच हातात या मराठी शाळांसाठी काय केलं पाहिजे याचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पण पालकांनी ते त्यांना विचारलं पाहिजे आणि तो संवाद घडून आला पाहिजे, म्हणून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपण बोलावतो. पण आपल्या अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या धोरणानुसार राजकीय पक्षांना आपण या मंचावरती बोलवत नाही. त्यामुळे आपण यंदा स्वयंसेवी संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण या मंचावरती यंदा बोलावलं होतं. काल सई ठाकूरांनी एक जो मुद्दा मांडला होता की बाहेर सगळं मराठीच्या विरोधात असताना पालकांना आपण मराठी शाळांकडे कसं प्रवृत्त करणार, तर सईच्या त्या मताचा प्रतिवाद नव्हे, पण आता जे मराठी शाळांसाठी आपण काय केलं पाहिजे यामध्ये जे सहभागी संस्थांचे प्रतिनिधी होते त्यांची जर उत्तरं तुम्ही ऐकली तर त्याच्यातून तुम्हाला समजलं असेल की बाहेर सुद्धा मराठी शाळांच्या व्यतिरिक्त मराठी भाषा आणि इतर गोष्टींसाठी प्रयत्न करणारे असंख्य लोक आजही आहेत. म्हणजे लोक काम करत नाहीत अशातला भाग नाहीये, कदाचित तो वेग तेवढा नसावा. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सगळीकडेच म्हणजे सरकार, हे खरंच आहे की सरकार, प्रसारमाध्यम, आपला हा एकूणच समाज मराठी शाळांबाबत तितका सजग किंवा तितका संवेदनशील राहिलेला नाहीये. पण आमची अशी ठाम भूमिका आहे की मराठी भाषा वाचवायची असेल किंवा मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत, मराठी अभ्यास केंद्र याच तत्वावरती काम करतं. त्यामुळे मराठी शाळांसाठी
आम्ही विशेषतः काम करतो, कारण मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल हे याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. या संमेलनातून जास्तीत जास्त पालकांना जे काही माहिती करून देण्यासारखं असेल, जे काही आम्हाला माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल, ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खूप कमी वेळामध्ये, खूप कमी मनुष्यबळामध्ये हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आमचा नेहमीच हा प्रयत्न असतो की याच्यामध्ये सहयोगी संस्था, सहभागी शाळा यांनी आपण एकत्रितपणे कशा पद्धतीने हे सगळं करू, यासाठी आम्ही दरवर्षी आमच्यासोबत सहयोगी संस्थांना जॉईन करून घेतो. या पालक संमेलनामध्ये ज्या स्थानिक शाळा आहेत, म्हणजे जिथे पालक संमेलन होतं तिथल्या स्थानिक शाळांना या संमेलनामध्ये जोडून घेतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की दरवेळेस आम्हाला हे सहयोगी संस्था आणि सहभागी शाळा यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाच्या पालक संमेलनाची, दरवर्षाच्या पालक संमेलनाची सुरुवात आम्ही मराठी शाळा जागर फेरीने करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांची फेरी आपण तिथे घेतो. आणि त्याच्यासाठी त्या शाळांचे मुख्याध्यापक, त्या शाळांचा इतर शिक्षक यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही जे काय अभ्यास केंद्राची कामं करणारी लोक आहोत, आमची कुणाचीही शाळा नाही आहे, आम्ही कुठल्याही शाळेमध्ये शिक्षक या पदावरती नाही आहोत, पण शाळा हा आमचा कामाचा जीव आहे. आणि कदाचित ते जीव ओतून काम करण्याची आमची उमेद बघूनच आमचे इतर सहकारी, आमच्या सहभागी शाळा, सहयोगी संस्था आम्हाला फार चांगल्या प्रमाणात साथ देतात. तर अशा पद्धतीनं हे पालक संमेलन दरवर्षी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. बस हाच एवढा 2 दिवसाचा पालक संमेलनाचा आढावा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रबोधन युथ फेडरेशनचे हर्षद माने यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. या संमेलनाचे सहआयोजक अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विजय नाईक सर यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेच्या वतीने आपले मनोगत मांडावे. सर्व उपस्थितांना नमस्कार. विचारपीठावरती बसलेल्या मान्यवरांनाही नमस्कार. हे संमेलन काही कारणावश भालचंद्र नेमाडे हे उद्घाटक म्हणून इतरत्र होण्याची शक्यता होती. आणि जेव्हा दीपक पवारांच्या संस्थेने आम्हाला अशी विनंती केली की आपण हे संमेलन इथे घेऊ शकतो का, कोणतीही मनामध्ये चलबिचल न येता आमचे अध्यक्ष चंद्रकांत केळकर यांनी तत्काळ होकार देऊन टाकला. तसा होकार ते देऊ शकले याचं कारण असं की आमच्या संस्थेची यासंबंधीची भूमिका अतिशय स्पष्ट, विचारपूर्वक ठरलेली आणि ठाम आहे. शालेय शिक्षण हे मातृभाषेतूनच देणं हे कुठच्याही शैक्षणिक संस्थेचं एक महत्त्वाचं आद्य कर्तव्य आहे आणि तरच ते परिणामकारक होऊ शकतं अशी आमच्या संस्थेची धारणा आहे. ही धारणा ज्या एका विचारामधून निर्माण झालेली आहे तो असा की माणूस हा ऐतिहासिक प्राणी आहे. माणसाचं ज्ञान हे 2 प्रकारचं असतं. एक ज्याला प्रिकॉक्शस म्हणतात, म्हणजे आपल्या आईवडिलांच्या जनुकांच्याकडून आपल्याकडे येणारं ज्ञान. सापाचं पिल्लू हे जन्मतःच वळवळ कशी करावी, शिकार कशी करावी याच्या संबंधी परिपूर्ण ज्ञान त्याच्याकडे असतं आणि तेवढंच त्याच्याकडे असतं. माणसाच्या मुलाला जे दुसऱ्या प्रकारचं ज्ञान असतं ते संपादित ज्ञान असतं. आणि हे संपादित ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रांत करण्याचं काम ही भाषा करत असते. आणि ही फार महत्त्वाची एक भाषा, ही देणगी मानवी प्राण्याला इतर प्राण्यांच्या तुलनेने मिळालेली आहे. म्हणजे आपला मेंदू इतर प्राण्यांच्यापेक्षा शरीराच्या वजनाच्या तुलनेने सर्वात जास्त आहे. हे त्याचं एक कारण काही वेळेला लोक देतात, पण तेवढं खरं नाही. कारण होमिनिम्समधला निअँडरथल ह्याचा मेंदू हा शरीराच्या वजनाच्या प्रमाणात होमोसेपियनपेक्षा मोठा होता. तो अधिक जास्त बळकट अशा प्रकारचा प्राणी होता. पण तरीसुद्धा
शेवटी त्याच्यावरती होमोसेपियन्सनीच मात केली. आणि याचं कारण असं की भाषेची कला आणि भाषेचं स्किल हे होमोसेपियनने हस्तगत केलं, जे निअँडरथलकडे नव्हतं. ह्या भाषेमुळेच आपण वेगवेगळ्या संकल्पना त्यांची आपल्याला जाणीव होऊ शकते आणि त्या संकल्पना विकसित करून आपण व्हॉइस येतो आहे का, संक्रांत करू शकतो. आणि शिक्षण संस्थेचं जर काही महत्त्वाचं काम असेल तर अशा प्रकारचं मानवी निर्मित ज्ञान जे आहे ते मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रांत करणं हे एक महत्त्वाचं काम आहे. आणि दुसरं, या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी, नवीन ज्ञानाची रचना करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं ही दुसरी जबाबदारी आहे. ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कुठच्याही शिक्षण संस्थेच्या आहेत असं आमचं मत आहे. आणि ह्या जबाबदाऱ्या जर पार पाडायच्या असतील तर ज्या भाषेमधून कुठचीही संकल्पना आणि तिचं मर्म हे विद्यार्थ्याला समजू शकतं याचा जर विचार केला तर मातृभाषेखेरीज त्याला दुसरा पर्याय असत नाही. आणि ह्याचं एक गमक जर बघायचं असलं तर जगाच्या सगळ्या देशामधले जे कोणी प्रथित यश आणि ज्यांनी खरोखरच काहीतरी एक सर्जनशील असं काम केलेलं आहे, असे शास्त्रज्ञ असतील, असे साहित्यिक असतील, असे संगीतकार असतील, जर एक आढावा घेतला तर असं लक्षात येईल की यांच्यापैकी बहुतांश म्हणजे 95% पेक्षा जास्त लोकांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, शालेय शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेमध्ये झालेलं आहे. नोबल लॉरेट्सचा जर सगळा इतिहास बघितला तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही आढळणार नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण शेवटी संकल्पना ह्या आपल्या दैनंदिन अनुभवातून भाषेशी जोडून घेणं आणि त्या संकल्पनांचे वेगवेगळे आशय जे आहेत, वैशिष्ट्य जी आहेत ते समजून घेणं. म्हणजे एकच शब्द, त्याला अनेक पर्यायी शब्द असतात, पण त्या पर्यायी शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा असतात आणि त्या ज्या वेळेला आपल्याला समजायला लागतात त्यावेळेला त्या वेगवेगळ्या अर्थछटांच्या मधून आपण भाषा आणि आपल्या संकल्पना आणि आपलं त्या विषयातलं ज्ञान हे समृद्ध करत जातं. आणि हे केवळ मातृभाषेमध्ये शिक्षण जर झालं तरच केवळ शक्य आहे अशी आमच्या संस्थेची ठाम धारणा आहे. माझ्या पूर्वीच्या व्यवसायाच्या निमित्तानं अनेक देशांच्या मध्ये संपर्क आला. म्हणजे युनिलिव्हर ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्या कंपनीचं एक महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ज्याला कॉर्पोरेट रिसर्च असं म्हणतात. हे कॉर्पोरेट रिसर्च डिपार्टमेंटचं सगळ्यात महत्त्वाचं काम असं की क्षितिजावरती ज्या नवीन तंत्रज्ञान उगवणार असतं किंवा जे विस्मरणात गेलेलं तंत्रज्ञान असतं, पुढे मागे आमच्या कंपनीच्या वाटचालीमध्ये त्या कुठच्या तंत्रज्ञानाचा काय वापर होऊ शकेल याच्या संबंधीचे अंदाज बांधणं आणि तशा प्रकारचं एक काम आमच्या संशोधन संस्थेमध्ये सुरू करणं आणि असं काम करणाऱ्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बरोबर आपण कोलॅबरेशन निर्माण करणं हे आमचं काम होतं. आणि त्या कामाचा एक व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी जगभर बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे. चीनमध्ये जर आपण गेलो तर असं लक्षात येतं की 45 वेगवेगळ्या लिंग्विस्टिक आयडेंटिटी आहेत, पण एक लिपी त्यांनी तयार केली ज्या लिपीमधून ह्या वेगवेगळ्या लिंग्विस्टिक आयडेंटिटीमध्ये जे संशोधन चालतं ते लोकांना एकमेकांच्याकडे संक्रांत करता येतं. तिथे डिसिपेटिव्ह पार्टिकल डायनॅमिक्ससारख्या अतिशय आघाडीवरच्या विषयावरती मुलं PhD सुद्धा करतात. युरोपमध्ये तर आपण फ्रान्समध्ये गेलो किंवा जर्मनीमध्ये गेलो आणि इंग्रजीमध्ये बोलायला लागलो तर लोक आपल्याकडे ढोंकूनही बघत नाहीत आणि त्यांच्या भाषेमध्ये हे दाखवून द्यावं लागतं त्यांना की आम्ही खरे इंग्रज नाहीच आहोत, आपलंही इंग्रजी मोडकं तोडकं आहे, तर आपल्याशी ते संवाद साधतात. म्हणजे इंग्रजी ही मुळामध्ये जगाशी संबंध ठेवण्याची महत्त्वाची भाषा आहे. हा एक थोतांड आहे. नवीन ज्ञाननिर्मिती ज्यांनी केलेली आहे त्या नवीन ज्ञाननिर्मिती करणाऱ्या सगळ्यांचं शालेय शिक्षण हे बहुतांशी त्यांच्या मातृभाषेमध्ये झालेलं आहे आणि म्हणून ते त्या स्वरूपाची सर्जन क्षमता दाखवू शकलेले आहेत. हे ऐतिहासिक सत्य आहे.
तर ह्या परिस्थितीमध्ये आपले स्टेक होल्डर्स जे आहेत त्या स्टेक होल्डर्सना याचं एक अवधान निर्माण करणं हा या संमेलनाचा एक महत्त्वाचा उद्देश होता. आणि त्या दृष्टीनं मी आता ज्या विषयावरती किंवा ज्या टॉपिकवरती बोललो त्याच्या संबंधी दुपारचं एक सत्र होतं. मला थोडंसं वाईट वाटलं की या संबंधीचा शास्त्रीय आधार ह्याच्या संबंधी त्या सत्रामध्ये जास्त सखोल चर्चा होण्याची गरज होती, पण तशी ती झाली नाही. पण पुढे ती घडवून आणावी लागेल. आणि ती घडवून आणण्यासाठी भाषा वेगळी, माध्यमाची भाषा वेगळी, लिपी वेगळी, ह्या सगळ्याची मांडणी करणं आणि ती सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे तो बुलडोझर आहे. तो सगळ्यांना सांगतो आहे की आपल्या सगळ्या भाषा हे संस्कृतोद्भव आहेत. प्रत्यक्षात ते काहीही खरं नाही. आपल्याकडच्या द्रविडियन भाषा हे इसवी सनापूर्वी 5000 वर्षापूर्वी झाग्रोस ह्या भागातून इराणच्या भारतामध्ये आल्या. आपल्या सगळ्या इंडो युरोपियन भाषा ज्या आहेत संस्कृत सोडून त्या सगळ्या साधारणपणे 4000 वर्षापूर्वी इराणमधल्या शेतकऱ्यांच्याकडून भारतामध्ये आल्या. संस्कृत ही ज्याला ऋग्वेदपूर्व संस्कृत जे ओरिजिनल यमनाया किंवा स्टेप्समधून आलं ते साधारणपणे इसवी सनापूर्वी 1500 ते 1800 वर्षापूर्वी आलेला आहे. सगळ्यात शेवटचा जो लोकगट इथे आला तो आणि त्याने आणलेलं जे ऋग्वेदपूर्व संस्कृत जे होतं ते संस्कृत अतिशय वेगळ्या स्वरूपाचं होतं. पाणिनी त्याचा उल्लेख संस्कृत म्हणून सुद्धा करत नाही, त्याला छंदच म्हणतो. त्या ऋग्वेदामधल्या म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या ऋग्वेदामध्ये ज्याला रिट्रोफ्लेक्स साऊंड्स म्हणतात ते नव्हते. म्हणजे श स स ळ ट ठ ड ढ ण हे सगळे जे फोनिम्स आहेत हे इथ्या त्यापूर्वी आलेल्या भाषांशी जो त्यांच्याशी काही संपर्क झाला त्याच्यामधून संस्कृतमध्ये हळूहळू आत्मसात करण्यात आले. आणि त्याच्यामुळे ह्या भाषा हे संस्कृतोद्भव आहेत हे सगळं थोतांड आहे. पण आता ते एक असं मोठ्या प्रमाणावरती आपल्या मनावरती ठसवण्यात येतं आहे. हे असं का होतं आहे? आणि ह्या नवीन शाळा ह्या मराठी माध्यमाच्या शाळांना एक त्यांची अनुदानं काढून टाकून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जो एक पुढे चाल देण्यात येते आहे आणि त्या स्वयं अर्थ प्राप्ती करून त्यांनी त्या चालवाव्या असं का होत चाललेलं आहे याचं उत्तर दुसरं तिसरं काही नाही. केळकर सरांनी सांगितलं तसा तो एक सांस्कृतिक आणि राजकीय कट आहे. इथे द्विवर्ण अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न आहे. आणि ह्याचं भान ठेवून आपल्याला याच्यापुढे काय प्रकारे काय कोणते लढे राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये द्यावे लागतील ते, आणि दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना खरं म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे पूर्वसंपादित ज्ञान हे चांगल्या रीतीनं आत्मसात होणार आहे आणि म्हणून त्यांना नोकऱ्या आणि इतरांची उपलब्धता निर्माण होणार आहे, ते तसं त्यांच्या मातृभाषेमध्ये देणं. आणि ज्या लोकांच्याकडून नवीन ज्ञानाची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यांनासुद्धा या संकल्पना दृढमूल करण्यासाठी आपल्या मातृभाषेमध्ये पुरवणं हे आपली गरज आहे. आणि त्या एका ईर्षेतून आपल्या शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रयत्न चाललेले आहेत. अभिगोरेगावकर शाळेमध्ये पण चाललेले आहेत. आम्ही तर अभिगोरेगावकर शाळेमध्ये पुरातन भाषा आणि लिपी ह्यांचं एक संग्रहालयच बनवतो आहे. कारण हे सगळं थोतांड जे आहे ते जर उघडकीला आणायचं असेल तर वास्तव काय आहे हे लोकांच्या समोर उभं राहणं फार मोठ्या गरजेचं आहे. तर ही एक आमच्या मनामध्ये जी म्हणजे जो विचार आहे, जी भावना आहे त्याच्या संबंधी एक ठाम भूमिका असल्यामुळे केळकर सरांना हे संमेलन इथे घडवून आणावं ह्याच्याबद्दल कुठचाही संदेह नव्हता. आणि मी अशी अपेक्षा करतो की याच्या पुढचं जे संमेलन होईल त्या संमेलनामध्ये हा जो भाग आहे की कुठच्याही स्तरातल्या व्यक्तीला जर पूर्वसंपादित ज्ञान चांगल्या रीतीनं आत्मसात करायचं असेल, नवीन ज्ञानामध्ये भर टाकायची असेल, मग ते पूर्वसंपादित ज्ञान हे विज्ञानामध्येच असेल असं नाही, गाण्यामध्ये पण असू शकतं. भूपरागाचं संग्रह म्हणजे जर त्याचा इतिहास सांभाळून
अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा ह्या पूर्वसंपादित ज्ञानामध्ये येतं. त्याच्यामुळे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्या सगळ्या संबंधी आपल्याला ह्या आपल्या मातृभाषेमधून जेव्हा शिक्षण मिळतं तेव्हाच ते तसं अनुभवगर्भ आणि आशयगर्भ आणि मर्मज्ञान देणारं असतं. हे लोकांच्यापर्यंत पोचवावं लागतं. त्याच्यासाठी काही कदाचित आपल्याला काही अशा स्वरूपाचं जे संशोधन झालेलं आहे ते संकलित करून लोकांच्या समोर मांडावं लागेल. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरं, ह्या संमेलनाचं टायटल जे आहे मराठी प्रेमी, ते मला स्वतःला असं वाटतं की थोडंसं दिशाभूल करणार आहे. आपण मराठीवरती प्रेम करतो की मराठी मुलावरती प्रेम करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. मराठी मुलाला जर पुढे आणायचं असलं आणि त्याला ज्ञानसंपादनासाठी आणि नवीन ज्ञानरचनेसाठी म्हणून जर सक्षम करायचं असेल तर तो त्याचा त्या आपल्या टायटलच्या शब्दयोजनेमध्ये महत्त्वाचा भाग असला पाहिजे. कारण नाही तर मराठीचं प्रेम हे म्हणजे भावनिकच आहे तुम्ही कितीही म्हटलं तरी. आणि ज्या आमच्या पिढ्यांना मागच्या कित्येक वर्षामध्ये, जवळपास 1500 वर्षामध्ये शिक्षणाची संधीच उपलब्ध करून दिलेली नाही, त्यांनी आत्ता ते अमृत आमच्यापर्यंत येऊ नये म्हणून तुम्ही खटाटोप करता आहात. मराठीचं प्रेम तुम्हाला ठीक आहे, आमचं मराठी तुम्हाला कुठे आवडतं, ह्या स्वरूपाची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मराठीचं प्रेम की ह्या महाराष्ट्रीय संस्कृतीचं आणि मुलांचं, त्यांच्या भवितव्याचं प्रेम, ह्याच्या संबंधी काहीतरी एक सूचक अशी नवीन शब्दरचना करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मला वाटतं मी खूप बोललो, थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. यापुढे ठरावांचं वाचन होणार आहे. यासाठी मी ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश परब यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. नमस्कार. दरवर्षी होणाऱ्या पालक संमेलनामध्ये आम्ही संमेलनाच्या वतीने काही ठराव सादर करत असतो. अर्थातच हे ठराव शासनाला उद्देशून असतात. समाजाला उद्देशून जे काही सांगायचं असते ते आपण 2 दिवसामध्ये आपण सांगून झालेलं आहे. एक अनुभव असा आहे की गेले कित्येक वर्षामध्ये हे जे ठराव आम्ही सादर केलेले आहेत त्यातले 70 ते 80% ठराव आज पुन्हा मी वाचतो आहे. त्याचं श्रेय किंवा अपश्रेय हे अर्थातच राज्य शासनाचं आहे. पहिला ठराव असा आहे की महाराष्ट्र शासनाने मराठी शाळांच्या सद्यस्थितीबाबत लवकरात लवकर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. ठराव क्रमांक 2, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शालेय शिक्षणाचे माध्यमविषयक धोरण विनाविलंब जाहीर करावे. 3, मातृभाषा ही मुलांच्या शालेय शिक्षणाची माध्यम भाषा आहे हे राज्याचे अधिकृत माध्यम धोरण असल्याचे जाहीर करून तसे फलक प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावणे संस्था चालकांवर बंधनकारक करावे. ठराव क्रमांक 4, महाराष्ट्र शासनाने प्रतिवर्षी राज्यातील किमान एका प्रयोगशील व गुणवत्तापूर्ण मराठी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित करावे. हा पुरस्कार इतर मराठी भाषा पुरस्कारांसोबत प्रदान करण्यात यावा. ठराव क्रमांक 5, पटसंख्येचे कारण देऊन मराठी शाळा बंद करणे किंवा त्यांचे इंग्रजी माध्यमात रूपांतर करणे याऐवजी त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करावे. 6, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा आणि शाळांचे राज्यस्तरावरील माध्यमविषयक धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करावे. ठराव क्रमांक 7, मराठी शाळांच्या समूह आणि दत्तक योजनांचा शासन निर्णय त्वरित मागे घ्यावा. 8, मराठी राज्यात अनुदान देऊन मराठी शाळा चालवणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून शासनाने ती पार पाडावी. 9, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता व्यावसायिक पाठ्यक्रमात राखीव जागा ठेवणे यासारख्या विशेष प्रोत्साहनपर योजना राबवणे. आणि शेवटचा ठराव आहे, शासकीय नोकरीसाठी समान पात्रताधारक उमेदवारांमधून उमेदवार निवडताना मराठी माध्यमात शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जावे. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे विवेक सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. प्रथमतः मला इथे तुमच्यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी आनंद आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे
मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. इतका उशीर होऊन गेला तरीसुद्धा तुम्ही एका अस्मितेपोटी इथे बसला आहात आणि इंग्रजीत सांगायचं तर कन्व्हर्टिंग दी कन्व्हर्ट्स अशा प्रकारचा प्रयोग मी काही करणार नाही, कारण तुम्हाला आता माहितीच आहे की तुमची भूमिका जी आहे तीच या मराठी विचारपीठावरचे सगळे वक्ते मांडत आहेत. मला इतक्या दूरवरून प्रवास करून आल्याचं सार्थक झालं याचं कारण एक तर तुम्ही सगळे भेटलात आणि विजय नाईक सरांचं एक अतिशय विचारप्रवर्तक असं मनोगत आता ऐकायला मिळालं. आणि मानववंशशास्त्रापासून तर अगदी मराठी प्रेमी या शब्दाच्या विश्लेषणापर्यंत त्यांनी एक आवाका आपल्यासमोर मांडला आणि त्याच्यामुळे मी खूपच समृद्ध झालो. मी आज इथे थोडंसं याच फक्त सत्रासाठी आलो आहे, त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये काही द्विरुक्ती झाली तर तुम्ही मला क्षमा कराल. इंग्रज लोकांना त्यांच्यामध्ये अशी एक चर्चा करण्यात आली होती की तुम्हाला जर पर्याय दिला की तुम्हाला मातृभाषा हवी की तुम्हाला स्वातंत्र्य हवं, तर तुम्ही काय निवडाल? तर बहुसंख्य इंग्रजांनी असं सांगितलं होतं की आम्ही मातृभाषा निवडू. मग त्यांना म्हटलं की बापरे, स्वातंत्र्याचा त्याग करणार मातृभाषेसाठी? तर ते म्हणाले की आमच्याकडे स्वातंत्र्य राखलं पण आमची जर भाषा गेली तर ते स्वातंत्र्य आम्ही टिकवू शकणार नाही, आणि जर आमची भाषा आमच्याकडे राहिली तर आमचं हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य त्या भाषेतल्या विचारातून आम्ही परत मिळवू. मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये आणि आपल्या संत वाङ्मयापासून जो काही हा संस्कृतला टक्कर देण्याचा जो मोठा उपक्रम झाला, महाउपक्रम झाला, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची सुरुवात केली आणि त्याच्यासाठी संस्कृतला टक्कर द्यायची आहे म्हणून अत्यंत सुबोध, सौंदर्यदृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ अशा दर्जाची एक मराठी भाषा त्यांनी आपल्याला दिली. आज आपण तसं करतोय का हे पण बघायला पाहिजे. संस्कृतमध्ये त्यावेळेला शृंगाराचा प्रचंड प्रभाव होता. त्या शृंगाराचा प्रभाव नाकारून शांतरसाचा प्रभाव निर्माण करणं एवढं मोठं एक परिवर्तन त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी घडवून आणलं. आणि मराठी समाजाला अहिंसेचा प्रेममय अर्थसुद्धा जो भगवद्गीतेत नाही तो भगवद्गीतेच्या पुढे जाऊन सांगितलं. खरं ती भगवद्गीतेवरची टीका नाहीच आहे, मी जणू काही भगवद्गीताच तुम्हाला सांगतोय असा त्याच्यातला त्यांचा पवित्रा आहे. म्हणजे मराठी समाजाला एक नवीन अशा प्रकारची एक रसास्वादाची एक अभिरुची निर्माण केली, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि त्यावेळी प्रस्थापित झालेल्या एका भाषेला यशस्वी टक्कर देऊन दाखवली. आता अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण येऊया. सर्व ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या माहिती तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांची जर धोरणं तुम्ही तपासून पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या सर्वांकडे एक सर्वे अगदी पक्का आहे आणि तो सर्वे असा आहे की जे 15 कोटी 14 कोटी जे काही आपले मराठी बांधव आहेत त्याच्यातले 90% लोक इंग्रजी कधीही शिकणार नाही आहेत. ते मराठीतच राहणार आहेत, मराठीच बोलणार आहेत. त्यांची भाषा कदाचित मिश्र होत जाईल, म्हणजे रेड टी शर्टवर ब्लू जीन मॅच होतो असं काही ते बोलतील, किंवा अनलिमिटेड टॉक टाईम फ्री आहे अशी वाक्य ते मराठीत आणतील, गावाकडची माणसंसुद्धा. परंतु 90% लोक त्यांच्या 90% व्यवहारांमध्ये इंग्रजी वापरणार नाही आहेत. याचे स्पष्ट आकलन असल्यामुळे माईक डेव्हिस यांनी ज्यावेळेला ॲपलचा राजीनामा देऊन युनिकोड फाउंडेशन काढलं
त्यावेळेला जगातल्या अनेक भाषक गटांविषयीचं जे त्यांच्या अंतर्मनाचं, त्यांच्या अस्मितांचं जे विश्लेषण केलं गेलं, त्याच्यातून हे लक्षात आलं की जगामध्ये इंग्रजीचं सपाटीकरण होणार नाही. लोक त्यांच्या त्यांच्या भाषा जपत राहतील, त्याच्यामध्ये व्यवहार करत राहतील. आणि म्हणून आज जे माहिती तंत्रविज्ञान आपण बघतो त्याच्यामध्ये जवळजवळ इंग्रजीला उपलब्ध असलेल्या बहुतेक सर्व सुविधा या मराठीला सुद्धा उपलब्ध आहेत. काही सुविधा गुजरातीला आधी उपलब्ध होतात. म्हणजे 2014 सालचं दुसरं स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचं मी सांगतोय तुम्हाला, नाही तर तुमचा गैरसमज होईल. याचं कारण असं की गुजराती लोकांचं जर तुम्ही बघितलं, आता मी इथे बोलतोय कारण इथे जवळपास गुजराती लोक खूप आहेत, त्यांच्या लॅपटॉपमध्ये किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये गुगलचं डिफॉल्ट सेटिंग गुजराती असतं आणि त्याच्यामुळे गुजरातील ते जाहिरातींचं उत्पन्न हे गुगलला जास्त होतं. म्हणून त्यांनी गुजरातीला प्रथम सेवा दिल्या. गुजराती न्यूज गुगलवर प्रथम सुरू झाल्या, मराठी न्यूज बरंच नंतर आल्या. अगदी दुसरा दाखला तुम्हाला देतो, तो म्हणजे की मायक्रोसॉफ्टनी मध्य भारतामध्ये जी गोंडी भाषा 5 कोटी लोक बोलतात, त्या गोंडी भाषेचं इतर भाषांमध्ये भाषांतर व्हावं, म्हणजे आय एम टॉकिंग मशीन ट्रान्सलेशन, त्याच्यासाठी फार मोठी गुंतवणूक त्या विभागामध्ये करून तिकडच्या लोकांना गोंडी भाषेत तुम्ही सतत बोलत राहा, म्हणजे आम्हाला तुमचे भाषांचे, तुमच्या भाषेतले जे बोली भाषेतले उच्चारासकट सगळे जे कॉर्पसेस आहेत ते मिळतील. आणि मग आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आम्ही ते भरवले की तो ते चावून 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 त्याचे पॅटर्न्स पक्के करेल आणि मग तुम्हाला भाषांतर करता येतील. आजच आपण जर बघितलं तर मी चीनमधली जी पीपल्स डेली म्हणून वृत्तपत्र आहे किंवा अशीच इतर, तर ती रोजच्या रोज मराठीमध्ये वाचतो. आणि तुम्ही फक्त म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये गुगल ट्रान्सलेट प्लगइन म्हणून टाकून द्या आणि बघा काय चमत्कार होतो. एकदा मी वाचत असताना असं एक वाक्य आलं की क्षी जिनपिंग यांनी चीनी जनतेला आशीर्वाद दिले. मला धक्काच बसला. म्हटलं हे कम्युनिस्ट पुढारी आशीर्वाद कधी बसून द्यायला लागले. म्हणून आम्ही शंका घेतली आमच्या तंत्रविज्ञानावर की भाषांतर चुकलं. म्हणून मग आम्ही इंग्रजी भाषा सिलेक्ट केली. त्याच्यात आलं ब्लेसिंग. म्हटलं ब्लेसिंग आणि आशीर्वाद तर जमतंय. मग आमच्या चीनी भाषा जाणणाऱ्या मित्राला फोन केला. त्याला म्हटलं हे काय रे बाबा, हा शब्द काय बघ तू जरा. तो म्हटलं अचूक भाषांतर आहे. म्हटलं हे कसं काय झालं. म्हणे तुला माहिती नाही का, आता ते इतके मोठे झालेत की ते आता आशीर्वाद देऊ लागलेत म्हणाले. म्हणजे ते आता त्यांच्या देशामध्ये देव झालेत म्हणाले. ते आता आशीर्वाद देत, ते कम्युनिझम बरेच काही नाही म्हणे. सांगायचा मुद्दा असा की संदर्भासह खूप नियर परफेक्ट असं ज्याला आपण म्हणू शकू अशा प्रकारची भाषांतरं उपलब्ध होत आहेत. माझी अशी अटकळ आहे की ज्या प्रमाणात लोक आज त्यांच्या समाज माध्यमावर मराठीमध्ये लिहित आहेत, ज्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या लोकांचे फेसबुक आणि त्यांचे फॅन्स आणि हे ते जर बघितलं आणि त्याच्यात मराठी लिपीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लेखन होतं आहे. पूर्वीच्या काळी एक काळ असा होऊन गेला की मराठी तर लिहायचं आहे पण ते रोमन स्क्रिप्टमध्ये लिहिलं जायचं किंवा इंग्रजी स्क्रिप्टमध्ये लिहिलं जायचं. आता तसं होत नाही. बरेचसे लोक मराठीत देतात. दुसरं तंत्रज्ञान जे दिसतंय ते म्हणजे आता मला शासकीय नोकरी कधीच मिळाली नसती. याचं कारण माझा टंकलेखनाचा जो वेग आहे तो अतिशय गंभीररित्या कमी आहे. आणि तिथे जायचं असेल तर 30 किंवा 40 शब्द पर मिनिट अशा प्रकारचा वेग लागतो. आजचा माझा जो मराठी टंकलेखनाचा वेग आहे, जवळजवळ माझे सगळे लेख मी स्वतःच लिहितो, तर तो साधारण बहुतेक वेळा 150 शब्द पर मिनिट आहे. याचं कारण नाही टाळ्या नका वाजू, थांबा.
मी कुठलाही पराक्रम केलेला नाही. पराक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, कारण मी व्हॉइस टायपिंगनी करतो. आणि त्याच्यामध्ये दृष्टद्युम्न, प्रद्युम्न, धृतराष्ट्र असे सगळे शब्द अचूक येतात. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये हँड रिटन मोड हा जर घेतलेला असेल तर तुम्ही कितीही गिचमिड अक्षर काढा. म्हणजे आता माझं अक्षर बऱ्यापैकी चांगलं आहे, कारण मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो आणि आज थोडंसं या व्यासपीठावर उभं राहण्याचं नैतिक सामर्थ्य पण माझ्याकडे आहे, कारण माझ्या मुलाला पण मी मराठीतच शिकवलं आणि त्याचं काही नुकसान झालं नाही. तो त्याच्याबद्दल कधी त्यांनी तक्रार केली नाही. तर त्याच्यामुळे आमच्या घरात पूर्ण मराठी वातावरण. माझ्या पत्नीसुद्धा काहीतरी म्हणजे माझ्या न्यूनगंडासाठी मी सांगतो आहे की ती काहीतरी SSC बोर्डाच्या पूर्वी ती हे लागायची ना, गुणवत्ता यादी, त्याच्यात आली होती. मी एक युक्ती केली. तुकाराम मुंड्यांसारखा एक अधिकारी हा मराठी भाषा विभागाचा सचिव झाल्या ते माझ्या एका भाषणाला असेच बसले होते. तर त्यांना मी माझे विचार माझ्या भाषणातून सांगितले. माझं भाषण संपता ते म्हणाले मला भेटायलाच या तुम्ही. मग गेलो भेटायला. आणि त्यांचं कार्यशैली माहिती असल्यामुळे मी त्यांच्यापुढे 3 पत्र ठेवली, 4 पत्र ठेवली. एक ॲपलला, एक मायक्रोसॉफ्टला, एक गुगलला आणि एक ॲमेझॉनला. आणि त्या प्रत्येक कंपनीनी मराठी भाषेसाठी इंग्रजी भाषेला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्यापैकी कुठल्या दिलेल्या नाहीत आणि त्या कशा तत्काळ दिल्या पाहिजे असं त्यांनी त्या कंपन्यांना लिहितायत अशी पत्र लिहून दिली. आणि त्यांना असा एक मित्रत्वाचा सल्ला दिला की डॉक्टर मुंडे, सुरुवातीला थोडं प्रेमाने घेऊ आपण. त्याच्यावर ते असं म्हणाले की हो, तुमचा सल्ला मला मान्य आहे, सुरुवातीला प्रेमाने घेऊ, नाहीतर मग आपली मेथड आहेच. तर आता परिणाम असा झाला की 3ऱ्या दिवसापर्यंत सगळ्या कंपन्यांचे त्यांची उत्तरं आली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तरं दिली. त्याच्यानंतर त्यांची शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आली आणि आता आम्ही त्यांच्यासमोर एक अजेंडा ठेवला की हे तुम्ही कालबद्ध पद्धतीने कधी करू शकाल. मुद्दा असा आहे की एक माझी अशी अटकळ आहे की जर आपण ज्या प्रकारचे लोक आहोत, म्हणजे ज्याला आपण एक अभिजन वर्ग म्हणतो, तो जर थोडा बाजूला ठेवला तर जो बहुजन वर्ग आहे, जो मराठीमध्येच व्यवहार करणार आहे आणि तो त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचं जे पेनिट्रेशन आहे ते वाढतं आहे, कारण काहीही असो, तर तो ग्राहक वर्ग बळकट करण्यासाठी हे सगळं होत आहे. आणि त्यामुळे येत्या 10 वर्षामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण होईल आणि आजच ते डिझाईन टेबलवरचे प्रश्न आहेतच की आपल्या ग्रामीण भागातला ऊस उत्पादकांचा मुलगा हा ब्राझीलमधल्या ऊस उत्पादकांशी इकडे हा मराठीत आणि तिकडे तो पोर्चुगीजमध्ये किंवा स्पॅनिशमध्ये असे नक्की व्यवहार करू शकतील. याच्यात मला काही शंका वाटत नाही. याचं कारण तंत्रविज्ञानामध्ये जो प्रश्न आत्ता अगदी टिपेला पोचला आहे तो असा आहे की एक ऑडिओ कॉन्फरन्स चाललेली आहे आणि त्याच्यात विविध भाषक गटातले जगातले लोक एका बिझनेसमध्ये एकत्र आलेले आहेत आणि ते चर्चा करत आहेत. ते प्रत्येकजण आपल्या मातृभाषेत बोलत आहेत आणि ते इतरांना त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये तत्क्षणी समजत आहे. याच्यासाठी एक जी एनेबलिंग टेक्नॉलॉजी होते ती अशी आहे की आता 2024च्या अंतापर्यंत जे लॅपटॉप्स तयार होतील ते लॅपटॉप्समध्ये 10⁻16 सायकल्स पर सेकंद एवढी कम्प्यूट पॉवर, म्हणजे ज्याला आपण मानवी मेंदू म्हणतो त्यातलं कल्पनाशक्ती वगैरे हे भाग सोडून द्या, स्वप्न बघण्याची हे सोडून द्या, तर तेवढीच कम्प्यूट पॉवर त्या लॅपटॉपमध्ये $1000 लॅपटॉपमध्ये येते आहे. आणि ती कम्प्यूट पॉवर आली की ह्या प्रकारचे प्रश्न सुलभ होत जातात. म्हणून मी 10 वर्षाचा स्पॅन सांगितला. कदाचित माझं बाकीत खोटं ठरून ते लवकरही होईल.
मुख्य मुद्दा जो आहे तो मराठीच्या वापरातला मुख्य मुद्दा जो आहे तो हा अभिजन विरुद्ध बहुजन असा आहे. इंग्रजी भाषा ही अभिजनत्वाची सर्वात सोप्यात सोपी चढण्याची शिडी आहे. कुठलंही ज्ञान, कुठलं कौशल्य, कुठला सुसंस्कृत असा एक पूर्ण व्यक्तिमत्वाचा आशय असं असताना तुम्ही अभिजन होत नाही. भारतामध्ये तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलता आलं की तुम्ही अभिजन होता. ही अभिजनत्वाची आस जी बहुजनांमध्ये आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाला सगळ्या ज्या पुढच्या प्रगतीच्या संधी आहेत तर तो अभिजन वर्गात गेल्याशिवाय त्या मिळणार नाहीत. आणि तिथे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग हा इंग्रजी भाषा आहे. हा समज आणि ही सत्य परिस्थिती, मग त्याच्यात शासकीय धोरणं असो आणि ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली गोष्ट असो, ह्यामुळे हे होतं आहे. आणि आम्ही इंग्रजीचं जे मांडलिकत्व स्वीकारलं, विशेषतः आपल्या राज्यकर्त्या वर्गाने, त्याचं कारण आत्ताचे सध्याचे राज्यकर्ते हे साधारणपणे निष्प्रभ असे आहेत. म्हणजे सरकार फारसं काही करू शकत नाही आता. हे सगळं त्यांनी मार्केटशी जोडून टाकले आणि त्याच्यामुळे तुम्ही सरकारकडे कितीही वेळा गेलात तरी फार काही फरक पडेल अशी मला आशा वाटत नाही. याचं कारण त्यांचे अधिकारच फार मर्यादित झालेत. आणि याच्याबद्दल आपली चर्चा होऊ शकते, कारण माझा सरकारशी फारच जवळचा संबंध येतो, म्हणून मी हे अनुभवाचे बोल सांगतोय. कदाचित माझं अपयश असेल, आय डोंट नो. पण अभिजनत्वाची व्याख्या बदलणं हा खरा एक सांस्कृतिक संघर्ष आपल्यासमोर आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काही एक प्रकारची व्यूहरचना करावी लागेल. उदाहरणार्थ, जर सर्वसामान्य समाजाला कुठल्याही पूर्वीच्या त्यांच्यावर झालेल्या प्रचाराचा प्रभाव म्हणून म्हणा किंवा दबाव म्हणून म्हणा, त्यांना जर असं वाटत असेल की इंग्रजी हीच माझ्या मुलाच्या प्रगतीची एक वाट आहे, तर मराठी शाळांनी अतिशय उच्च दर्जाचं इंग्रजी नीट शिकवलं पाहिजे, जे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आज शिकवत नाही आहेत. ज्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी हे धोरण पहिल्यांदा आणलं, पहिलीपासून इंग्रजी, तर मी त्यांना विरोध करायला गेलो आणि खूप गोष्टी मी त्यांना सांगितल्या, पण त्यांनी माझं मुळीच काय ऐकलं नाही. मग मी एक ध्यास घेतला की ठीक आहे, यांच्या धोरणाप्रमाणे आता 2 वर्ष झाली तर आपण जाऊन बघूया की निरनिराळ्या शाळांमध्ये काय चाललं आहे, इंग्रजी कसं शिकवलं जाते. तर एका ग्रामीण भागातल्या शाळेत त्या बाई खरंच अस्खलित अशी इंग्रजी कविता म्हणत होत्या. मला म्हटलं रामकृष्ण मोरे करेक्ट आहेत, आपलंच चुकलं. मी तो प्रभावितच झालो होतो. काय झालं कोणास ठाऊक. मी त्या ताईंना म्हटलं, ताई जरा पुस्तक देता का. तर त्यांनी दिलं त्यांचं पुस्तक. बघतो तर काय 2 ओळींच्या मध्ये सगळं देवनागरीत दिलेलं होतं आणि म्हणून त्या घडघडा वाचत होत्या. मग मला लक्षात आलं शी वॉज रिडिंग बिटवीन दी लाईन्स. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपण आपल्या मराठी शाळांमध्ये अतिशय उच्च दर्जाचं असं इंग्रजी शिकवलं पाहिजे. ही आत्ता काळाची गरज आहे. इंग्रजीतून शिकणे आणि इंग्रजी शिकणे या 2 पूर्णपणे एकमेकाशी अजिबात संबंधित नसलेल्या 2 भिन्न संकल्पना आहेत, हे आपण कृपा करून लक्षात घ्या. उत्तम इंग्रजी शिकणे याची सर्वात सोपी गोष्ट काय आहे, तर ज्यावेळेला युरोपियन युनियन तयार झालं तर आपल्याला माहिती आहे की युरोपियन युनियनमध्ये प्रत्येक देशाची भाषा भिन्न आहे. जवळजवळ म्हणजे फार थोडे देश आहेत की ज्यांची भाषा समान आहे. आता त्यांच्याकडे लेबर मोबिलिटीचा प्रश्न निर्माण झाला. कुठल्याही देशातले लोक कुठेही व्हिजाशिवाय जाऊ शकतात, नोकरी करू शकतात वगैरे, अशा प्रकारची एक त्यांनी बाजारपेठेची रचना केली. असं झाल्यानंतर पहिला प्रश्न उपस्थित झाला तो भाषेचा. जर्मनी म्हणाले की आमच्याकडे तुम्ही या, काहीच करा, आम्हालाही लेबरची गरज आहे, हुशार लोकांची गरज आहे. फ्रान्समधून येऊ शकता, इटलीमधून येऊ शकता किंवा इस्टोनियामधून येऊ शकता, लिथुआनियामधून येऊ शकता. तर मग पण तुम्हाला जर्मन आलं पाहिजे. मग ते सगळे ब्रुसेल्समध्ये एकत्र बसले आणि त्यांनी कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार केलं. आणि त्याच्यामध्ये परक्या देशाची भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज ही कशी शिकावी
याचं वैज्ञानिक पद्धतीने आकलन केलं आणि त्याच्या 6 पातळ्या ठरवल्या आणि त्या पातळ्या ठरवल्यानंतर त्याचं संपूर्ण शिक्षणशास्त्र त्यांनी उभं केलं. त्याचं आता गेल्याच वर्षी त्यांनी एक कंपॅनियन पॅकसुद्धा रिलीज केला, कारण कल्चरल आस्पेक्ट बदलत चालले. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही गेलात की तुम्हाला ती भाषा लवकर शिकता येते आणि तुम्ही त्याच पातळ्यांवर वरती जाऊन त्याच्यात पारंगत होता. याचं काही प्रूफ आहे का? तर तुम्ही कुठल्याही तुमच्या परिचितातली जे विद्यार्थी युरोपमध्ये जातात त्यांना भेटा. ते इकडे A1 सर्टिफिकेशन मिळवतात, त्याच्याशिवाय तिकडे व्हिसा मिळत नाही. उच्च शिक्षणासाठी जातात, मग तिकडे गेल्यानंतर त्यांना A2 मिळवावं लागतं. ती पद्धती इतकी सुलभ आहे आणि भाषा कशी शिकावी याची जी तत्त्व आहेत आणि सर्वात मुख्य म्हणजे हा युरोपियन युनियनचा प्रश्न होता की ज्याच्यातल्या प्रत्येकाला आपल्या स्वभाषेविषयी अस्मिता होती. त्यामुळे हे शिक्षणशास्त्र असं उभं केलं की वेन यू लर्न सेकंड लँग्वेज देर इज नो लॉस ऑफ द फर्स्ट लँग्वेज. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विदाऊट द लॉस ऑफ द फर्स्ट लँग्वेज यू कॅन लर्न द सेकंड लँग्वेज. आणि म्हणून खरं म्हणजे अतिशय थोड्या वेळात लोक, आता माझाच मुलगा गेली 10 वर्षे जर्मनीत असतो, पण तो ज्या वेगाने जर्मन शिकला त्या वेगाने तो शाळेत इंग्रजी का नाही शिकला असा मला प्रश्न पडला. त्यांनी एक क्लास लावला आणि मग मी ह्याच्यात चिरलो की अरे हा कसं काय जर्मन शिकला, कारण मी पण जर्मन शिकलो होतो कॉलेजला असताना, त्याच्यामुळे तोडकं मोडकं जर्मन मलाही येत होतं आणि माझ्याकडे सगळी पुस्तकं मी जपून ठेवली होती. त्याप्रमाणे मी म्हटलं हा कसा काय जर्मन शिकला बाबा एवढ्या लवकर, आमच्यावेळी ही मेथड नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की युरोपियन युनियन तयार झाल्याचा हा प्रभाव. आता ती जर पद्धत आपण मराठी लोकांनी इंग्रजी शिकण्यासाठी वापरली तर आपण अत्यंत कमी खर्चामध्ये अतिशय प्रभावी अशी इंग्रजी भाषा शिकू शकतो की जी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या मुलांना नक्की येणार नाही. त्याच्यामुळे आपली रेघ मोठी करणं, दुसऱ्याच्या रेघेवर पुसण्याचा वेळ घालवण्यापेक्षा आपली रेघ मोठी करायची आणि म्हणायचं आमची आंतरराष्ट्रीय अशी पद्धत आहे. म्हणजे मी सध्या इन्व्हेस्टमेंट करतोय ती म्हणजे कॉमन इंडियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स. परराज्यातून महाराष्ट्रात जे लोक येतील त्यांना मराठी भाषा सहज कशी शिकवता येईल ह्याचं फ्रेमवर्क मी त्याच्यावरून उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे. तर त्याच्यामुळे आपण जर अशा पद्धतीने गेलो आणि इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या इंग्रजीच्या स्पर्धा मराठी शाळेत आयोजित करायच्या, त्यांना काय बक्षिसं द्यायची ती मी देतो तुमच्या परिषदेला, पैशाची काळजी करू नका. आणि अशा पद्धतीने शिकलेली आपली जी मुलं आहेत त्यांना त्या स्पर्धेत उभं करायचं आणि जिंकून दाखवायचं. लढायचं तर एकदम फुल स्ट्रोकने आणि ज्ञानाचा परिपोष करून लढलं पाहिजे. साधे टॅक्टिकल गोष्टींनी नाही, स्ट्रॅटेजीनी लढायचं. त्याच्यामुळे आम्ही इंग्रजीसुद्धा उत्तम शिकवतो आणि आम्ही इंग्रजी शिकवताना मुलांची मराठी बिघडत नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो. हे आपण जर एक 5 वर्षाचा कार्यक्रम घेतला तर हे आपल्याला निश्चितपणे शक्य आहे. दुसरी गोष्ट, आपली मुलं शिकत असताना तुम्ही मराठीतून शिकता म्हणून तुमचं काहीही नुकसान होत नाही हे त्यांना तंत्रविज्ञानाच्या मदतीने सतत पटवून द्यायचं. कारण तुम्ही काहीही मराठीत वाचू शकता आता जगातलं. ओके. आणि आता डबडब म्हणून ॲप आलं आहे, तुम्ही कदाचित जे ॲपल फोन ज्यांच्याकडे असतील त्यांनी प्रयत्न करून बघावा की इंग्रजीतल्या व्हिडिओ आता हिंदीमध्ये अस्खलित हिंदीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात लिप सिंकिंग सकट तुम्हाला आता ऐकता येतात. काहीही करावं लागत नाही, डबडब घ्यायचं आणि सुरू करायचं. ओके. आम्ही विनंती केली आहे ह्या सगळ्या मोठ्या लोकांना, त्यांना आम्ही गो माफिया असं म्हणतो. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, ॲपल वगैरे वगैरे, इंटेल वगैरे सगळ्यांना मिळून गो माफिया. त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही आता ह्या सगळ्या सुविधा आम्हाला तात्काळ दिल्या पाहिजे. उदाहरणार्थ ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशनची सेवा मराठी लिपीला नाही आहे, कारण ही भाषा सर्व भारतीय भाषा संगणकामध्ये आणण्यासाठी डॉक्टर भटकर आणि आम्ही सगळ्यांनी सीडॅकच्या स्थापना झाली तेव्हापासून प्रयत्न केले.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे फंड्स नव्हते. आमच्याकडे फंड्स होते हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म, म्हणजे सुपर कम्प्युटर बनवण्याचे फंड्स होते. आम्ही क्रिएटिव्ह अकाउंटिंग केलं. आता खूप वर्ष होऊन गेल्यामुळे मी सांगू शकतो व्यासपीठावरून की आम्ही क्रिएटिव्ह अकाउंटिंग करून ते फंड बाजूला काढले आणि सर्व भारतीय भाषा व्यक्तिगत संगणकावर त्यावेळेला आणल्या. आम्ही त्याचं इस्की स्टँडर्ड तयार केलं, इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, हे तयार केलं. आणि आम्ही लढत दिली आंतरराष्ट्रीय बाजारात की हेच स्टँडर्ड भारतीय भाषांसाठी सर्व जगातल्या मॅन्युफॅक्चरर्सनी स्वीकारलं पाहिजे. मायक्रोसॉफ्टनी काशीचे पंडित आमच्यासमोर उभे केले, आमचं कसं चुकीचं आहे दाखवायला. त्याही वादविवादात आम्ही जिंकून आमचं स्टँडर्ड आता नंतर युनिकोडमध्ये आलं. आणि मी अक्षरशः भारतभर प्रवास करून बेस्ट ऑफ दी म्हणजे सर्वोत्कृष्ट असे कॅलिग्राफर गोळा केले. त्या सगळ्यांना पुण्यामध्ये फ्लॅट्स भाड्याने घेतले, त्यांच्या मुलांना शाळांची व्यवस्था केली, अर्थातच इंग्रजी माध्यमाच्या, कारण ते परराज्यातून आले होते. पण त्यांना सगळ्यांना एक फॉन्ट लॅबॉरेटरी तयार केली आणि सगळ्या भिंती अशा भारतीय भाषांचे अत्यंत सुंदर असे सुरेख असे फॉन्ट्स निर्माण केले. आणि ते प्रदर्शन बघायलाच कितीतरी लोक यायचे की अरे भारतीय भाषा किती समृद्ध आहेत. आणि त्या सगळ्या फोनेटिक बेस्ड असल्यामुळे उच्चाराप्रमाणे आपण लिहितो, त्यामुळे एक की डिझाईन केली कीबोर्डवर. ती की प्रेस केली की बंगाली लिपीतून देवनागरी लिपीमध्ये लिप्यंतर होत असे, भाषांतर नाही हां, लिप्यंतर. याचा परिणाम असा झाला की काश्मीरमध्ये एक वृत्तपत्र हे उर्दूतून निघायचं, पण खूप लोकांना उर्दू समजायचं पण उर्दू वाचता यायचं नाही. तर ते वृत्तपत्र रोज आमच्या टेक्नॉलॉजीनी एकाच वेळी उर्दू आणि देवनागरी या दोन्ही लिप्यांमध्ये निघू लागलं. मग खूपशे बंगाली पुण्यामध्ये राहतात, त्यांना रवींद्रांचं साहित्य वाचायचं होतं ते देवनागरीमध्ये, कारण त्यांना बंगाली बोलता येतं, समजतं, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, ते देवनागरीमध्ये यायला लागलं. त्याच्यामुळे एक वेगळंच चैतन्यमय वातावरण त्यावेळेला आम्ही तयार केलं. भारतात मोठं मार्केट तयार केलं. आणि नंतर अर्थात मग या मोठ्या कंपन्या आल्या, त्यांनी काय जे त्यावेळी आम्ही हार्डवेअर केलं होतं, कारण मायक्रोसॉफ्टच्या OSमध्ये किंवा म्हणजे त्याच्या याच्यात इंटरनल कर्नल्स वगैरेमध्ये आम्हाला प्रवेश नव्हता. एनिवे तो वेगळा भाग आहे. पण आपली स्ट्रॅटेजी ही अशी असली. दुसरी एक स्ट्रॅटेजी मला आपल्याला सुचवायची आहे सामंत सर, ती अशी आहे की आपण असा आग्रह धरला पाहिजे, म्हणजे एक शत्रूशी लढा देण्यासाठी योग्य ते कमीत कमी शक्तीची साधनं वापरली पाहिजे. आपण असा एक आग्रह धरायचा की विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलांना ते कुठल्याही माध्यमात शिकू दे, त्याच्यात लक्षच घालायचं नाही. विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या उत्तरपत्रिका मराठी अथवा मिश्र भाषेमध्ये लिहिण्याचा अधिकार द्या. ओके. आणि हे सिद्ध करायचं की तथाकथित इंग्रजी माध्यमातून शिकून आलेली मुलंसुद्धा तोच पर्याय निवडतात. कारण मी तर सतत महाराष्ट्रात फिरत होतो, आमचे 5000 सेंटर्स आहेत, त्याच्यामुळे मी सततच फिरत असतो. तुम्ही कुठल्याही मराठवाड्यातल्या कॉलेजमध्ये जा, कागदपत्रावर इंग्रजी माध्यम लिहिलं असतं, सगळं मराठीतून शिक्षण प्रशिक्षण सगळं चालू असतं. आणि मुलं कॉपी का करतात किंवा मुलं पाठांतर का करतात, याचं कारण त्यांना उत्तरं इंग्रजीत लिहावी लागतात. त्यांना उत्तरं जर मराठीत लिहिण्याची मुभा दिली आणि थोडी मिश्र भाषा, म्हणजे फिजिक्समधल्या ज्या टेक्निकल टर्म्स आहेत ते तू मोमेंटमला मोमेंटम लिही, फोर्सला फोर्स लिही, अँग्युलर मोमेंटमला अँग्युलर, ते झालेल, पण वाक्यरचना मराठीत कर. परवाच्या दिवशी मी डोंबिवलीच्या एका कॉलेजमध्ये होतो, मी नाव नाही सांगणार इथून जवळ असल्यामुळे. आणि तिथे एका रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत मी जात होतो आणि एक मुलगी बाहेर उभी होती. तिच्या एकंदर वेशभूषा, तिची शरीर यष्टी याच्यातून ते लक्षात येत होते ती वंचित गटातली आहे. आणि ती काय करत होती, टेक दी क्रुसिबल, टेक दी क्रुसिबल, टेक दी क्रुसिबल, हीट इट, हीट इट, हीट इट असं करत होती. तर मी तिला म्हटलं, अगं हे काय चाललंय, तुला प्रयोग करायचा आहे ना? म्हणजे सर प्रयोग मला व्यवस्थित जमतो, माझं सगळं नीट आहे, पण प्रोसिजर लिहावं लागतं प्रयोग लिहिल्यानंतर परीक्षेमध्ये. ते प्रोसिजर इंग्लिशमध्ये लिहावं लागतं, ते मी पाठ करत आहे. ओके. आता ह्या मुलीला जर तू प्रोसिजर मराठीतली ह्याची जर मुभा दिली तर आपल्याला
उच्च शिक्षणात जर ही परिस्थिती असेल तर माध्यमिक शिक्षणात किती भयंकर परिस्थिती असेल हे लोकांच्या नजरेसमोर आणता येईल आणि हे सगळं भांडं फोडता येईल. तर त्याच्यामुळे हा एक प्रकार हा आपण करून बघितला पाहिजे. आणि अशा विविध पद्धतीने काय झालं अशा विविध स्ट्रॅटेजीज वापरून, कारण वेळेची मर्यादा आहे म्हणून मी जास्त सांगणार नाही, पण अशा विविध स्ट्रॅटेजीज वापरून बक्षिसं लावून नंतर काही असे धोरणात्मक निर्णय घेण्याचा दबाव. कारण आणि मी हे का सांगतोय, तुम्ही म्हणाल की हे वेड्यासारखं काहीतरी बोलतायत, तर तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाचा. त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सगळं शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. उच्च शिक्षणासकट सगळं झालं पाहिजे. परिणामस्वरूप पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये BE एक तुकडी मराठी माध्यमाची सुरू झालेली आहे, आत्ताच सुरू झाली आहे. मग जर तुम्ही मराठी माध्यमाची तुकडी काढू शकता तर इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतलेल्यांना मराठीमध्ये पेपर लिहायला काय बिघडतं, उत्तरपत्रिका लिहायला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे ते पण आहे. म्हणजे अशी निरनिराळ्या प्रकारच्या व्यूहरचना आपण केल्या पाहिजेत आणि त्याच्यातून असं सिद्ध केलं पाहिजे की हे शक्य आहे. अखेर शेवटी आपण एक लक्षात घेऊया की मराठी भाषेला चांगले दिवस हे मराठी लोकांच्या कर्तबगारीवर अवलंबून आहेत. ज्या ज्या भाषांमध्ये कर्तबगार लोक तयार होतात त्या भाषा टिकून राहतात. आणि त्याच्यामुळे आपण हा एक नेहमी विचार केला पाहिजे की आपल्याकडचं कर्तबगारी कुठे कमी पडते आणि त्याच्याबद्दलची टीका करणं आणि त्याच्यासंबंधी शाळेपासून धोरणं आखणं आणि काहीतरी वेगळं करून दाखवणारी मुलं बाजूला काढून त्यांना पुढे आणणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. याच्यामध्ये समाजवादाचा बळी जातो वगैरे असं कोणी म्हटलं तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण मानवाला बहुविध बुद्धिमत्तांचा पट लाभलेला असतो. बुद्धिमत्ता ही एकच नाही, मल्टिपल इंटेलिजन्सेस असं शीर्षक पुस्तकाचं होवर्ड गार्डनरच्या पुस्तकाचं आहे. अनेक शिक्षण तज्ज्ञसुद्धा मल्टिपल इंटेलिजन्स असा चुकीचा शब्दप्रयोग करतात. तसं नाही. त्याच्यामुळे निरनिराळ्या मुलांना आणि त्या सगळ्या बुद्धिमत्ता यूज इट ऑर लूज इट अशा प्रकारच्या आहेत. भाषिक बुद्धिमत्तांची 2 केंद्र आहेत, एक ब्रोका आणि दुसरं फर्निक. एक भाषा आकलनाचं केंद्र आणि दुसरं भाषा व्यक्त करण्याचं केंद्र. इंग्रजी भाषेसाठी 2 वेगळी केंद्र, जर्मनसाठी 2 वेगळी, फ्रेंचसाठी 2, असं काही नाही आहे माणसाच्या मेंदूमध्ये, तीच आहेत. आणि त्याच्यामुळे भाषा भिन्न का असतात त्याची बायबलच्या 11व्या जेनेसिसमध्ये फार सुरस कथा आहे की ते टॉवर रचत गेले स्वर्गामध्ये जाण्यासाठी आणि ईश्वराला कळलं की अरे हे तर माणूस आता वर घेतं स्वर्गातच पाय ठेवणार, आता मोठं टॉवर रचलं. मग ईश्वराने म्हटलं की अरे तू आमची परवानगी नाही घेतली बाबा, हे कसं काय गुन्हा केला, मी आता तुम्हाला एक शाप देतो. शाप काय दिला तर तुमच्या सगळ्यांच्या भाषा भिन्न होतील. आता भाषा भिन्न होतील म्हटल्यानंतर त्यांच्यात एकमेकांना काही समजेना आणि ते टॉवर अर्धवट राहून गेलं. अशी बायबलच्या 11व्या जेनेसिसमध्ये कथा आहे. पण पुढे गेल्यानंतर काय लक्षात आलं, ज्यावेळी भारतात आले तर भारतीय भाषा आणि ह्या भाषांमध्ये साधर्म्य सापडलं. भाषा भिन्न का असतात इथपासून संशोधन सुरू झालं तर भाषामध्ये साधर्म्य का असतं इथपर्यंत घेऊन पोचलं. ओके. आणि मग श्रेगेलनी गडबड केली. श्रेगेलनी हे संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे ही थिअरी मांडली आणि ती थिअरी पूर्णपणे नाईक सरांनी सांगितलं. अनेक भाषाशास्त्रज्ञांनी भारतीय आणि पाश्चात्य यांनी ती सप्रमाण खोडून काढलेली आहे. ते फक्त भूत आपल्या मानगुटीवर बसले. आणि याच्यासंबंधी तुम्हाला वाचायचं असेल दीपक तुम्हाला सांगतील, दिनेश मारुलकरांनी भाषा विकसनावर अप्रतिम ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यात ही सबंध हिस्टॉरिक रेफरन्सेस त्यांनी काढून दाखवले. पाणिनीचं जे सूत्र आहे वृद्धी ही, तर भाषांची वृद्धी कशी होते हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे मराठी शाळांच्या दृष्टीने, की भाषांची वृद्धी ही कल्पना विकसनातून होते. आम्ही जर अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त गुण मिळतात असं चालू ठेवलं
तर आम्ही वरती मराठी भाषा असं जरी नाव दिलेलं असलं तरी मराठीचा बळी देत असू, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत मुलांना कल्पना विकसनासाठी तुम्ही जागृत करत नाही, त्यांना संधी देत नाही, तोपर्यंत यूज इट ऑर लूज इट, आणि तोपर्यंत भाषा वृद्धी होणार नाही. जी आहे ती भाषा तशीच्या तशी ते लिहित बसतील, पण भाषेचं भवितव्य हे भाषेच्या वृद्धीच्या, तिच्यामध्ये जे ते सुप्त शक्ती आहेत तिच्या भाषक गटांमध्ये, त्याच्यावर अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे अमर्याद असे कल्पनांच्या व्यूह रचत जाणं, अमर्याद असे विचार व्यूह रचत जाणं, अमर्याद असे स्वतंत्र अभिव्यक्ती करण्याची त्याचं स्वातंत्र्य असणं आणि तसं वातावरण शाळेत असणं, ह्याला खूप महत्त्व आहे. आणि आपली मुलं कल्पना विकास करू शकतात. म्हणजे खरं म्हणजे किती इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहिजेत असं जर लक्षात घेतलं तर माझ्या लक्षात येतं की फार थोडी इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहिजेत. आपल्याला खूप जास्त इमॅजिनिअरिंग कॉलेजेसची गरज आहे आता 21व्या शतकात. तर त्याच्यामुळे इमॅजिनिअरिंग हे शाळेपासून जर मराठीमध्ये सुरू झालं तर ही मुलं अफाट कल्पना मांडतायत, जग बदलणाऱ्या कल्पना मांडतायत. त्यांना लहानपणापासून तसं स्वातंत्र्य दिलं जातं, ते जग बदलतील आणि मग ते कर्तबगार लोक झाले म्हणून लोक मराठीकडे वळतील. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याला 20-25 वर्ष लागतील, कदाचित 50 वर्ष लागतील, डझंट मॅटर. कारण एक मोठ्या भाषक गटाचा हा प्रश्न आहे, त्यांचं त्या भाषेचं पुनरुज्जीवन घडून आणण्याचा प्रश्न आहे. तर असं काही आपल्या जीवनकाळात होईल असं नाही, पण आपण त्याच्यासाठी किती योग्य अशी व्यूहरचना करतो ह्याला अधिक महत्त्व आहे. आणि त्यामुळे अशा काही गोष्टी शाळेमध्ये सुरू करणं, पालकांना विश्वासात घेणं. नाहीतर मग आता गुण ही जी गोष्ट आहे ना, तर गुण हा शब्द मराठीमध्ये गुणवाचक आहे, तो आम्ही संख्यावाचक केला आहे. कोणते गुण विकसित झाले हे न सांगता किती गुण मिळाले असं म्हणायला लागलो. त्याच्यामुळे कोणते गुण विकसित झाले, कल्पना विस्ताराचा गुण विकसित झाला का, नवकल्पना नवनिर्मितीचे गुण विकसित झाले का, आहे ती जी ज्ञान आहे त्याला आव्हान देण्याचा गुण विकसित झाला का, आहे त्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करण्याचा गुण विकसित झाला का, ह्या गोष्टीला महत्त्व आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेच्या शाळांचा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रसार होऊन सुद्धा 3 दिवसापूर्वी ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स जाहीर झाले. 139 देशांचे ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स परवाच जाहीर झाले, 3च दिवस झाले. भारताचा नंबर 139 मध्ये 103वा आहे. आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की पाकिस्तान आपल्यावरती आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट अशी आहे की इंडोनेशिया हा देश, जो 30 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे, जो सबमर्ज होण्याची शक्यता आहे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंगमुळे, त्या देशांनी 14 अंकांची उसळी घेतली आहे. मग तुमच्या इंग्रजी शाळा काढून काय झालं? जर तुमचं ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस वाढणार होता तर तो वाढायला पाहिजे होता ना, तो खाली कसा गेला? हाही प्रश्न मराठी शाळांनी उपस्थित केला पाहिजे. त्याच्यामुळे ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसचे 20 इंडेक्सेस आलेले आहेत. आत्ता मी त्याच्यात वेळेच्या अभावी जाणार नाही, तुम्ही गुगलवर बघू शकता. ते 20च्या 20 इंडेक्सची आपली गुणपत्रिका ती असली पाहिजे. मराठी शाळांची गुणपत्रिका ही ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्सप्रमाणे तयार केलेली आहे आणि तुमची मुलं ह्याच्यात पुढे जात आहेत आणि म्हणून त्यांना पुढच्या संधी आहेत, हे लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि हे करायला आपल्याला कोणी थांबवलेलं नाही. शिक्षक जो असतो ना तो वर्गामध्ये राजा असतो. मी सांगतो तुम्हाला, मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 7 वर्ष शिकवले. मी वर्गात जे काही करायचं ना त्याचं स्वातंत्र्य मला कोणी हिरावून घेतलं नव्हतं. आपली मानसिकता आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि हा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्सचा मुद्दा मी मराठी भाषांसाठी, मराठी भाषेच्या शाळांसाठी अशासाठी करतो आहे. आणि हा सांगून मी संपवणार आहे, कारण संयोजक धास्तीत पडले असतील, फार वेळेत बोलतोय, पुण्याला जायची घाई नाही का म्हणून. तर हा मुद्दा मी अशासाठी करतोय की अब्दुल कलामांनी जी टायफॅक्ट म्हणून संस्था काढली, म्हणजे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग असेसमेंट काउन्सिल, त्याचे आता डॉक्टर काकोडकर अध्यक्ष आहेत. आणि जो नाईक सरांनी मुद्दा केला तोच कलाम आणि काकोडकर यांच्या शैलीमधला फरक आहे. कलामांनी इंडिया 2020 असा रिपोर्ट लिहिला, काकोडकरांनी इंडियन्स 2035 असा रिपोर्ट लिहिला. तुम्ही जे मराठी प्रेमीविषयी जो मुद्दा निर्माण केला की मराठी मुलांचं काय होणार, त्यांच्या भवितव्याचं काय, तर तो रिपोर्ट जो आहे तो इंडियन्स 2035 असा आहे. एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी असं त्या एक विभाग आहे, 12 रिपोर्ट्स आहेत, त्याच्यापैकी ह्या रिपोर्टविषयी मी बोलतोय.
त्याच्यामध्ये भारतीय कसे असतील याचे 8 निरनिराळे गट केलेले आहेत, थोडेसे ओव्हरलॅपिंग आहेत. त्यातला एक गट खूप महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने, मराठी शाळांच्या दृष्टीने. तर असं आहे की इथे जन्माला येऊन म्हणजे कुठल्याही देशात मातृभूमी त्यांची एक आहे आणि ते परदेशामध्ये कायमचे स्थायिक होतात. अशा लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही 2035 साली जगामध्ये भारतीयांची असणार आहे. म्हणजे तुमच्या मुलांना परदेशामध्ये स्थायिक व्हायचं आहे, घरटी मुलं परदेशात जाणार आहेत, इतकं प्रेशर असणार आहे कारण आपली पॉप्युलेशनच जास्त आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये तयार करतो आहोत, हे सांगण्याची गरज आहे. हा एक व्यावहारिक मुद्दा आहे मध्यमवर्गीय पालकांच्या दृष्टीने. आणि हा यार्डस्टिक पुढे आणणं ही एक स्ट्रॅटेजी आहे मराठी शाळांपुढची, की ही आमची उत्तरपत्रिका अशी दिसते. हे गुण विकसित होतात, ह्या गुणांमध्ये तुमचा मुलगा पुढे चालला आहे, तुमची मुलगी पुढे चालली आहे, हे दाखवणं ही आता स्ट्रॅटेजी, ही व्यूहरचना आपण करणं आवश्यक आहे. याचं कारण इंग्रजांनी वसाहतवाद हा एक पूर्ण व्यूहरचना करून घडवून आणला. मला असं वाटतं, माझ्याकडे त्याचं प्रूफ नाही आहे, पण मला असं वाटतं की ज्या प्रकारची स्थलांतरं भारतीय करतायत जगभर, त्याच्यामुळे परहॅप्स इंडियन्स आर कॉलोनायझिंग दी वर्ल्ड अशी परिस्थिती दिसते आहे. निरनिराळ्या देशांमध्ये मी फिरतो, तिथे भारतीय लोक राहणारे असो वसाहतींचं साईज वाढत चालले आहेत. न्यूजर्सीमध्ये 6 कोचिंग क्लासेस आणि म्हणजे मी म्हटलं अमेरिकेतल्या शिक्षणातल्या चांगल्या गोष्टी इथे आणायच्या सोडून आपल्या तिकडे गेल्या आहेत. मग मी विचार करतो की एवढा प्रभाव कसा काय पडला बाबा भारतीय लोकांचा. मग मी अभ्यास केला की कोचिंग क्लास आणली कोणी. तर तुम्हाला धक्का बसेल की कोचिंग क्लास या संकल्पनेचे जनक दुसरे तिसरे कोणी नसून लोकमान्य टिळक आहेत. कारण त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सोडल्यानंतर लॉ क्लासेस हे पहिले क्लासेस, कोचिंग क्लासेस त्यांनी काढले, ज्याच्यामध्ये डेक्कन क्वीननी लोक मुंबईहून येऊन पुण्याला लॉ शिकत होते टिळकांकडे. आणि टिळकांच्या सर्व कल्पना म्हणजे कोचिंग क्लासेस असो, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती, ह्या किती भ्रष्ट होऊ शकतात, किती चांगल्या उद्देशाने काढलेल्या संकल्पना, किती त्याचं हे होऊ शकतं, ऱ्हास होऊ शकतो. म्हणजे टिळकांच्या वाट्याला हे काय येतंय मला कळत नाही. पण एनिवे ते असू दे. पण न्यूजर्सीमध्ये हे बघायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामुळे भारतीय लोकांच्या कॉलनीज तयार होत आहेत आणि त्यांची क्षेत्रफळं वाढत चालली आहेत, हे आज दिसतंय जगामध्ये. त्याच्यामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना हेही सांगितलं पाहिजे की आता तर मी कुठलेही मध्यमवर्गीय भेटले ना की त्यांना पहिल्यांदा आता तुमचा मुलगा कुठल्या देशात असतो ह्या प्रश्नावर कधीच फाऊल होत नाही, करेक्टच असतो हा प्रश्न. याचं कारण आता प्रेशरच आहे. तर त्याच्यामुळे हे सुद्धा सांगितलं पाहिजे की त्याच्यातले जगातले फक्त 6% लोक इंग्रजी बोलतात, हेही सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या भाषा कशा आत्मसात करू शकता याची एक वैज्ञानिक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी मुलांना तयार करतो. असा एक अत्यंत आक्रमक आणि विज्ञाननिष्ठ असा एक पवित्रा आपण घेतला पाहिजे, ही सुद्धा गरज आहे. मी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये उपदेशाचा भाग जर थोडा जरी आला असेल तरी मला तुम्ही कृपा करून क्षमा करा. तो जर थोडा भाग आला असेल तर तो लवलेश पूर्णपणे काढून टाकण्यासाठी अखेर शेवटी मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला हे करताना सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणं वगैरे ह्या काही गोष्टी करायच्या असतील तर MKCL तुमच्याबरोबर आहे. त्याच्यासाठी जो निधी लागेल तो सुद्धा आम्ही खर्च करू. इतकंच नव्हे तर पुढचं अधिवेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पुण्यात घेऊ शकता किंवा तुम्ही मुंबई सेंट्रिक असाल तर मुंबईत घ्या, काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला पूर्ण तुमच्या मागे उभे राहू. तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबाचं सदस्य करून घ्या. आणि त्याच्यामुळे मी जे सगळं सांगत होतो ते मी स्वतःला सांगत होतो असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सुद्धा कटिबद्ध राहीन. मी एक छोटासा प्रयोग केला आणि तो म्हणजे एक कोर्स काढला, ITत मराठी तरच ITत मराठी. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत मराठी तरच ITत मराठी. आणि हा कोर्स प्रचंड पॉप्युलर आहे. माझ्याकडे दरवर्षी 10 लाख मुलं शिकतात महाराष्ट्रात. बिहारमध्ये 5 लाख शिकतात. त्यांना मी इंग्रजी शिकवतो त्या पद्धतीने.
आणि त्यांचं हिंदी न बिघडता इंग्रजी ते शिकतात. 1700 सेंटर चालवतो. ह्या सगळ्या मुलांना मी, महाराष्ट्रातल्या मुलांना आमच्या MSCITच्या अंतर्गत IITत मराठी तर IITत मराठी हा शिकवतो. महाराष्ट्र शासनाला पण दिला होता, मराठी भाषा विभागाला दिला होता लवंगारे मॅडम असताना, पण त्यांची तत्काळ बदली झाली. त्यात थोडंसं चांगलं काम करायला लागल्यावर लगेच बदली झाली त्यांची. तर एनिवे, तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप उत्साही आहात, तुम्ही स्वयंसेवी पद्धतीने काम करताय आणि शासनाच्या पुरस्काराने हे होईल असं मला मुळीच वाटत नाही. कम्युनिटीच्या प्रेशर पुढेच शासन झुकेल हेच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रचारक व्हायला पाहिजे, प्रकाशक व्हायला पाहिजे, विचारक व्हायला पाहिजे आणि संघर्ष पण केला पाहिजे. सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही जे जे काम करत राहाल त्याला सर्वतोपरी सहकार्य करणं हे मी केवळ कर्तव्य म्हणून सांगत नाही, तर ते करण्यामध्ये मला मनापासून आनंद होईल हेही सांगतो. तुम्ही आज मला इथे बोलवलं आणि इतका उशीर झालेला असताना इतक्या चिकाटीने, इतक्या उदार अंतःकरणाने, इतक्या शांत चित्ताने माझे विचार तुम्ही ऐकून घेतलेत त्याबद्दल, तुमच्या औदार्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर. यानंतर समारोपाच्या सत्राचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांना मी विनंती करते की त्यांनी श्रोत्यांना संबोधित करावे. विचारपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील आपण सर्व, मराठी अभ्यास केंद्राने मला इथे शेवटच्या सत्रात अध्यक्ष म्हणून बोलावलं त्याबद्दल त्यांचे मी प्रथम आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. म्हणजे आपल्यामध्ये शिक्षक आहेत, पालक आहेत, ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठवलेलं आहे. गेले 2 दिवस आपण ह्या विषयावर, निरनिराळ्या विषयावरती मराठी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी भाषणं झाली ती ऐकलीत. आत्ताच डॉक्टर विवेक सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या आधाराने आपण कसे पुढे जाऊ शकतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांच्यानंतर बोलणं हे अर्थातच अतिशय कठीण आहे. माझ्या ज्या गोष्टी नजरेत आल्या त्या काही मी आपल्यासमोर थोडक्या वेळात मांडणार आहे. आता या मराठी आणि त्याच्या आधी म्हणजे मला इथे बोलावलं आहे, आता डॉक्टर सावंतांनी सांगितलं की त्यांचं मराठी भाषेत शिक्षण झालं आहे, माझंही झालेलं आहे प्राथमिक शाळेपासून आणि माझ्या मुलाचंही मराठी शाळेत झालेलं आहे, त्यालाही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवलेलं आहे. माझी पत्नी प्राध्यापिका मीना ही इथे हजर आहे. ती रुईया कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका होती 34 वर्ष. तेव्हा आमच्या कुटुंबातर्फे आम्ही मराठी भाषेच्या संदर्भात थोडंफार आमचं योगदान दिलेलं आहे. मी कॉलेजच्या दिवसामध्ये युवक क्रांती दलाशी संबंधित होतो आणि त्यावेळेला आम्ही बांगलादेश बॉर्डरवरती निर्वासितांसाठी काम करायला गेलो होतो. तेव्हा मी साधना साप्ताहिकात निर्वासितांच्या परिस्थितीबद्दल मराठीतून 10 लेख लिहिले होते आणि सर्वोच्च न्यायालयामधून निवृत्त झाल्यानंतर मला बांगलादेशमधल्या एका विद्यापीठाने कायदेविषयक भाषणांसाठी बोलावलं. तेव्हा तिथं गेल्यानंतर तिथली एकूण परिस्थिती बघितल्यानंतर पुन्हा 10 लेख मराठीत लिहिले. त्याचं एकत्रित विप्लवी बांगला, सोनार बांगला असं मराठीत माझं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचं इंग्रजी आणि बंगालीतही भाषांतर झालेलं आहे. हे माझं मराठीच्या संदर्भामधलं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन. आता ह्या मराठी विषयासंदर्भात बोलत असताना न्यायालयातील मराठी हाही एक विषय आहे आणि तुषार पवार यांचं पुस्तक मी पाहिलं, त्यात त्यांनी संबंध देशभराचा एक आढावा घेतलेला आहे आणि त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की कुठेही तिथल्या स्थानिक भाषांमध्ये फारसं काम होत नाही. अर्थात ही त्यांनी जी पाहिली ती परिस्थिती सांगितली. पण आज असं आहे मात्र की बहुतेक राज्यांमध्ये तालुका पातळीपर्यंतचं काम हे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या भाषांमध्ये होतं. मी मुंबई हायकोर्टात असताना आम्ही अशा प्रकारची नोटिफिकेशन्स काढली होती आणि त्यांच्यासाठी
कोर्टासाठी आवश्यक ते तंत्रज्ञानही उपलब्ध करून दिलं. त्यामुळे तालुका पातळीवरती महाराष्ट्रातसुद्धा आज सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसमध्ये बऱ्यापैकी मराठीतून काम चालतं. कामगार न्यायालयामध्ये, फॅमिली कोर्ट्समध्ये त्यांचा मराठीचाच वापर केला जावा अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. जिल्हा न्यायालयामध्ये सेशन्स केसेसमध्ये एव्हिडन्स मराठीत रेकॉर्ड केला जातो, पण निकाल हे इंग्रजीमध्ये द्यावे लागतात, कारण ते निकाल पुढे हायकोर्टात जाणार असतात कोणी चॅलेंज केले तर. त्यामुळे ते इंग्रजीमध्ये द्यावे लागतात. आणि आता हायकोर्टामध्ये निरनिराळ्या राज्यातून आलेले न्यायमूर्ती पण असतात. म्हणजे मी स्वतः मुंबई हायकोर्टाचा जज जरी झालो सुरुवातीला, तरी नंतर 5 वर्ष गुजरातमध्ये जज म्हणून होतो. नंतर 2 वर्ष अलाहाबादला आणि एक वर्ष तामिळनाडूमध्ये मद्रास हायकोर्टाचा चीफ जस्टिस होतो. आता तिथं जर सगळं माझ्यासमोर तामिळमधूनच, आणि तामिळनाडूमध्ये हा आग्रह आहे की हायकोर्टाचंही काम तमिळमध्ये चाललं पाहिजे. आणि नुकतीच गुजरातमधल्या वकिलांची एक याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली, कारण त्यांची मागणी होती की हायकोर्टाचं काम गुजरातीमध्ये चाललं पाहिजे. आता आजच्या ह्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये हे होणं कठीण आहे, परंतु तालुका पातळीवरती तरी हे स्थानिक भाषांमध्ये चालू करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आता म्हणजे मला कित्येक ठिकाणी लॉ कॉलेजेसमध्ये वगैरे भाषणासाठी बोलवतात, तर त्यांना मी म्हणजे आता काही मुलं म्हणतात की आम्हाला क्रिमिनल लॉमध्ये प्रॅक्टिस करायची आहे किंवा काही, तर त्यांना मी सांगतो की तुम्हाला स्थानिक भाषा व्यवस्थित आली पाहिजे, कारण ते तो टायपिस्ट असतो तेच लिहितो. त्याने मोरा आला म्हटल्यावरती पिकॉक केम फॉरवर्ड असं भाषांतर. तेव्हा पण त्यामुळे नियम असा आहे की जे मराठीत लिहिलेलं असेल तेच प्रमाण मानलं जातं. म्हणजे इंग्रजी भाषांतर दोन्ही त्या जिल्हा न्यायाधीशांच्या समोर जातं, परंतु ते मराठीतलं असेल तेच प्रमाण मानलं जातं. वैद्यकीय व्यवसायात सुद्धा जे जाणारे असतात त्यांनासुद्धा मराठी चांगलं येणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आणि ते तुम्ही प्राथमिक शाळेपासून शिकले असाल तर ते तुम्हाला चांगलं येतं. आता माझे कार्डियक ॲडवायझर डॉक्टर कल्याण अय्यर हे मुंबईच्या मराठी शाळेमध्ये 11वीपर्यंत शिकलेले आहेत. माझ्या मेवणीला सध्या पुण्यामध्ये ट्रीट करणारे डॉक्टर घोष हे संपूर्णपणे मराठीमध्ये बोलणारे गृहस्थ आहेत. त्यांच्याशी एक व्यवस्थित डायलॉग होऊ शकतो पेशंटचा, आणि पेशंटच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय सांगायचं आहे हे त्या पेशंटला नीट समजतं, डॉक्टरलाही समजतं. आज आता शालेय शिक्षणाच्या संदर्भात चाललेलं आहे, तर मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांची काय मनोअवस्था असते आणि पालकांची काय अपेक्षा असते. मुलं जातात पहिलीमध्ये, दुसरी किंवा त्याच्याही आधी शिशुवर्गात, बालवर्गात, त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा सगळ्या इतर मुलांच्या बरोबर एक जोडून घेणं ही पहिली त्यांची गरज असते. पहिल्यांदा तर संपूर्ण अनोळखीच असतं, आणि त्या मुलांच्या बरोबर जोडून घेणं ही पहिली आवश्यकता असते. आणि त्यावेळेला त्याच भाषेमध्ये जी सगळी आपल्याच भाषेत बोलणारी मुलं असली आणि त्याच भाषेत हळूहळू शिक्षण जर पुढे जात गेलं तर ते मुलाला जास्त नीट समजतं. आणि अगदी कोठारी कमिशनपासून आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीपर्यंत हे सांगण्यात आलेलं आहे की प्राथमिक शिक्षण हे आपल्या आपल्या भाषेमध्येच मिळालं पाहिजे. त्याच्यातूनच त्या मुलांचं त्यांच्या कन्सेप्ट्स जास्त क्लिअर होत जातात आणि त्याच्यानंतर ज्ञानसंवर्धन होत जातं. पालकांची अपेक्षा अर्थातच ही असते की मुलांनी चांगलं शिकावं, पुढे काहीतरी चांगली त्याला नोकरी मिळावी वगैरे वगैरे. पण हा नंतरचा भाग आहे. सुरुवातीचा जो काळ आहे हा जो अतिशय ज्याला फॉर्मेटिव्ह पिरियड म्हणतो आपण, तो त्या मुलाच्या वाढीसाठी सुद्धा त्याच्या भाषेतूनच त्यांनी पुढं जाणं आवश्यक आहे. पण आज परिस्थिती ही उलटी आहे, दुर्दैवी आहे. आनंद भंडारेंनी BDD चाळेचा सर्वे केलेला होता, तेही माझ्या पाहण्यात आलं, आणि त्यांनी त्या सर्वे दाखवून दिलेलं आहे की इव्हन BDD चाळेसारख्या भागातली मुलंसुद्धा मुंबईतली म्हणजे पालक मुलांचा काहीच दोष नाही, मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायचं हा सगळा कल अत्यंत वाढत चाललेला आहे. म्हणजे
मराठी असे आमची मायबोली जरी आजती राजभाषा नसे वगैरे हे माधव जुलियनांनी 100 वर्षापूर्वी म्हटलं. त्याच्यानंतर मराठी राजभाषा झालीसुद्धा, परंतु आज परिस्थिती सगळी झालेली आहे ती उलटी झाली. आम्ही म्हणजे माझ्या आधीची जी बॅच होती त्यावेळेला आमच्या वेळेला 7वीपासून इंग्रजी सुरू होत होतं, नंतर ते 5वीपर्यंत आलं, 5वीपासून इंग्लिश सुरू झालं, नंतर ते 1लीपासून सुरू झालं. आज सगळ्या मराठी शाळांमध्ये 1लीपासून इंग्लिश शिकवलं जातं. आणि एवढं सगळं असूनसुद्धा आणि आता सेमी इंग्लिश पण सुरू झालेलं आहे. म्हणजे 5वीपासून किंवा आणखीन पुढच्या वर्गापासून इंग्रजीमधूनच गणित आणि विज्ञान हे शिकवलं जातं. हे असं असूनसुद्धा पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच पाठवायचा का आग्रह धरतात? त्यांच्या डोक्यात एक स्टेटसची कल्पना असते. म्हणजे माझी शाळा बालमोहन दादरची, जी मराठी माध्यमातली एक उत्तम शाळा, पण त्याच शाळेत आज 2 शाळा चालतात. एक मराठी माध्यमाची पण चालते आणि एक इंग्रजी माध्यमाची पण चालते. आणि दादर, माहीम, माटुंगा ह्या भागातल्या तथाकथित लब्धप्रतिष्ठित समाजातली मुलं ही तिथं इंग्लिश मिडियममध्येच जातात आणि इतरही समाजातली, म्हणजे असं नाही आहे. तेव्हा हा जो हे जे सगळं प्रचंड परिवर्तन झालेलं आहे आणि ही एक प्रकारची सांस्कृतिक आत्महत्या आहे. हे माझे शब्द नाही आहे, हे मॅगझिन बर्नसन या अमेरिकन विदुषीचे शब्द आहे की भारतीय समाजाची ही सांस्कृतिक आत्महत्या आहे. ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, 3 एक्स्ट्रॉर्डिनरी माणसं महाराष्ट्रात झाली. म्हणजे कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांनी संस्कृतची टक्कर देऊन, मागाशी विवेक सावंतांनी तेच शब्द वापरले, मराठीमध्ये संबंध गीतेचा अर्थ आणला. शिवाजी महाराजांनी संबंधाचे राज्य उभं केलं, एका मोठ्या सत्तेच्या विरुद्ध, केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रादेशिक सत्ता एक मोठी उभी केली. त्यांचंही लिखाण, त्यांची पत्र वगैरे ही मराठीत आहेत आणि आंबेडकरांची भाषणंसुद्धा आणि बरंचसं लिखाण हे सुद्धा मराठीत आहे. आता ही 3 बाकी तर अर्थात आपल्याकडे पुष्कळच मराठीमध्ये जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे, कविता, लिखाण, अगदी विनोदी साहित्य पु ल देशपांड्यांसारखं सुद्धा. आणि दुसरं म्हणजे मला विशेष वाटलं की रामचंद्र गुहांनी मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून जे पुस्तक लिहिलं आहे त्यात अर्थातच म्हणजे देशभरातल्या अनेक थोर व्यक्तींबद्दल लिहिलं आहे. महाराष्ट्रातल्या म्हणजे लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, आंबेडकर वगैरे हेही घेतलेले आहेत, पण 2 खूप वेगळ्या व्यक्ती घेतलेल्या आहेत. एक आहेत ताराबाई शिंदे आणि दुसरे हमीद दलवाई. ताराबाई शिंदेंनी किती साली, 1830 साली बुलढाण्यामधल्या त्यांनी 1882 साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं, स्त्री पुरुष तुलना असं पुस्तक लिहिलेलं होतं. म्हणजे रामचंद्र गुहांनी 17 माणसं भारतातली निवडली, त्यात त्यांनी ताराबाई शिंदेंना निवडलं, की जे त्यांनी अर्थातच मराठीतच लिहिलेलं होतं. आणि हमीद दलवाईंचं सगळं लिखाण हे मराठीतच होतं. आणि महत्त्वाचे एकमेव मुस्लिम रिफॉर्मर म्हणून रामचंद्र गुहांनी त्यांना निवडलं. आता ही सगळी मराठी भाषेची एक मोठी ही लेणी आहेत आणि हे आपण म्हणजे सोडून जातो आहोत. हे कशासाठी जातो? हे कुठेतरी इंग्रजी माध्यमामध्ये जाणार आहे. कारण इतकं मर्यादित म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतर मराठी भाषेचं सुद्धा चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ते दिलं जात नाही. आणि त्यामुळे एकूण सगळ्या आपल्या ज्या अचिव्हमेंट्स जे मिळालेलं आहे आपल्याला मराठी भाषेत ते त्यांच्यापासून दूर राहतं. आणि आपल्या समाजाला, आपल्या गरीब समाजाला, आदिवासी समाजालासुद्धा प्रमाण भाषेत आणण्याचं काम ताराबाई मोडक, अनुताई वाघ वगैरे ह्या सगळ्यांनी केलं. यांना मराठीतून पुढे जाता आलं पाहिजे आणि ते जाऊ शकतील. पण तिथं तुम्ही आता हे पण इंग्रजीतूनच निरनिळ्या ठिकाणी अगदी आदिवासी भागामध्ये सुद्धा शाळा उघडायच्या, हे सगळं जे काही धोरण चालू केलेलं आहे. आणि स्टेट म्हणजे बोर्डाकडून CBSEकडे जायचं, सरकार आणि महापालिकेने हे करावं. म्हणजे आमचं बोर्ड, महाराष्ट्राचं बोर्ड आहे,
त्याला तुम्ही दुर्लक्षित करून केंद्रीय बोर्डाकडे महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढायच्या एक स्टेट प्लॅन केलेला आहे. मग अशी प्राध्यापक सुशील शेजुळे यांच्या भाषणात ते आलं की कुठे कुठे निरनिराळ्या ठिकाणी शाळांची गरज आहे, त्याप्रमाणे शाळांची मागणी केलेली असताना सुद्धा सरकार शाळा देत नाही, म्हणजे मराठी शाळा देत नाही आणि इंग्रजी शाळांना प्राधान्य देतं. आता ही सगळी ही उलटी गंगा आहे. आणि म्हणजे ह्याच्या विरुद्ध लढायचं जर असेल तर एक तर मराठी शाळांना आणि मराठी शाळेत जाणाऱ्या पालकांना सुद्धा एक अभिमान वाटला पाहिजे, त्यांना एक स्टेटस दिलं गेलं पाहिजे. मध्यंतरी मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी म्हणजे शिक्षण मंत्री भेटले आणि मी त्यांना म्हटलं की ते म्हटलं तुम्हाला चांगल्या चांगल्या शाळा महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या माहीत आहेत का नाही. तर त्यांनी म्हणजे असं काही दर्शवलं नाही म्हणून त्यांना सांगितलं, म्हटलं अभिगोरागावकर शाळा आहे, पुण्याची अक्षरनंदन शाळा आहे, ह्या शाळांमध्ये कशा प्रकारचे प्रयोग चालतात याची आपण जर माहिती घेतलीत आणि ती इतर मराठी शाळांना पुरवलीत, त्यांचं अधिक सकस शिक्षण व्हावं ह्या दृष्टीने तुम्ही ह्याच्याकडे बघा. त्यांनी आपलं त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं की ह्या 2 शाळांची नावं लिहून घ्या. मी नंतर गिरीश सामंतांना फोन करून सांगितलं की म्हटलं असं मी तुमच्या शाळेचं नाव त्यांना सांगितलेलं आहे. त्यांना काय आत्तापर्यंत फोन आलेला नाही. पण अशी सगळी अनास्था जिथं आहे तर त्यामुळे आणि कोठारी कमिशनपासून आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीपर्यंत प्राथमिक शिक्षण हे आपल्या भाषेत दिलं गेलं पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजे मुंबईमध्ये जॉन विल्सन आणि मार्गारेट विल्सन यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. सेंट कोलंबा हायस्कूल जिथे आज माझी नात जाते आणि माझी पत्नी पूर्वी तिथे जात होती, ती मराठी माध्यमाची शाळा काढली आणि माझ्या पत्नीच्या वेळेला 2 डिव्हिजन मराठी माध्यमाचे आणि 1 इंग्रजी माध्यमाचे. आता सगळेच डिव्हिजन इंग्लिश माध्यमाचे आहेत आणि 1 मराठीची डिव्हिजन ठेवण्यासाठी त्यांना खटपट करावी लागते आणि कुठून तरी मुली आणून एक आपली डिव्हिजन आहे, कारण ती स्टेट बोर्डाची शाळा आहे आणि मग त्याप्रमाणे त्यांना ग्रांट्स मिळतील वगैरे वगैरे. ही एवढी अशी परिस्थिती उलटी झालेली आहे. तर पण हा सगळा जो प्रयत्न आहे, हा सगळा जो लढा आहे, हे दीपक पवार आणि ही सगळी मंडळी लढत आहेत, त्यांच्याबरोबर आपण सगळे आहात, आम्ही आहोत. म्हणजे माझ्या परीने मला आता मी काही फारसं काही करू शकत नाही, पण मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्या विचारांचं आहे एवढंच मी सांगू शकतो. ही लढाई कठीण आहे पण ही लढली पाहिजे. आता हे हळूहळू अधिक कठीण होत जाणार आहे. पण ज्या पद्धतीने सरकारी पावलं उचलली जात आहेत, पण त्याही काळामध्ये तिथे आपण उभं राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटलं तसं ह्या शाळांना, या पालकांना स्टेटस मिळालं. तर मी जेव्हा शाळेत जात होतो, मराठी शाळेत बालभवनमध्ये, त्यावेळेला आमच्यामधल्या जवळचे काही मुलं कनोसामध्ये जात होते, इंग्लिश मिडियममध्ये माईमच्या. तर आम्ही त्यांना कनोसा म्हणजे काय, ह्याला काय अर्थ नाही, अशा प्रकारे आम्ही त्यांच्याकडे म्हणजे त्यांना झटकत होतो. आज आता उलटी परिस्थिती झाली. त्यामुळे हो आम्ही अभिगोरेगावकरमध्ये जातो, आम्ही अमुक शाळेत जातो, आमच्या शाळेमध्ये हे सगळं आहे, हे आहे का तुमच्या शाळेमध्ये. अशा प्रकारे एक अभिमान वाढवला पाहिजे आणि स्टेटस आम्हाला आहे, तुम्हाला असेल पण आम्हाला पण आहे. आणि त्याचे सगळे हे जे काही फायदे आहेत, असे आपल्या भाषेतून म्हणजे साहित्य हे वगैरे झालं, किती कीर्तिवंतांचं यांनी सांगितलं. मला आनंद असा वाटला की माझ्यापेक्षा यंगर म्हणजे तरुण पिढीमधले कीर्तिवंत इथे आलेले आहेत आणि येत आहेत. म्हणजे आमच्या वेळेला तर होतेच, म्हणजे माझ्या वर्गातले कित्येक, म्हणजे मी तर कोणाची नावं सांगत नाही, पण त्यांनी सगळ्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे मराठी शाळेमध्ये जाऊन. म्हणजे कुठेही ते कुठच्याही बाबतीत का, पण आमच्या वेळेला जास्तच. आता आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा थोडं सायन्स वगैरे विषय थोडे पहिल्यांदा कठीण वाटत होते, एकदम इंग्रजी माध्यमातून शिकायचं असतं. पण बहुसंख्य मुलं ही मराठी भाषेतूनच आलेली होती, त्यामुळे तिथे इंग्रजी भाषेतून आलेल्यांचं काही कौतुक नव्हतं. आणि त्यामुळे पुढे इंजिनिअरिंग मेडिसिनला ॲडमिशन घेण्यामध्ये मराठी भाषेतून शिकलेली मुलं कुठे मागे पडत नव्हती. आता उलटं झालेलं आहे. तर त्यामुळे म्हणून सगळा हा असा सगळा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे जायला लागलेला आहे.
ही परिस्थिती अशी राहणार आहे हे लक्षात ठेवूनच मराठी माध्यमाच्या शाळा यांना पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्या निरनिराळ्या अडचणी ह्या मगाच्या सत्रामध्ये मी ऐकत होतो त्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या रीतीने सांगितल्या. हे सगळं जास्तीत जास्त समाजापुढे आलं पाहिजे. माध्यमांचा उल्लेख झाला, वर्तमानपत्र आहेत, निनाळी साप्ताहिक आता हे तुमच्या दोन्ही दिवसांचे रिपोर्ट्स हे चांगल्या रीतीने म्हणजे अगदी साप्ताहिक सकाळ, साधना मिळून साऱ्या जणी निरनिराळ्या ही जी मासिक आहेत त्यांच्यामध्ये चांगल्या रीतीने गेले पाहिजेत. आणि वर्तमानपत्रात सुद्धा नागपूरचं लोकमत असेल, औरंगाबादचं कुठलं वर्तमानपत्र असेल, मुंबईची असतील, यांच्यामध्ये चांगल्या रीतीने संबंध हे जास्तीत जास्त समाजापुढे गेलं पाहिजे. त्याच्यावर समाजातल्या प्रतिक्रिया येतील. अर्थातच लोक अनेक म्हणतील हे तुम्ही करत असलात. मगाशी यांनी आनंद भंडारेंनीच सांगितलं की हे सगळं ठीक आहे हो, पण आम्ही काय करणार, सगळेच इंग्रजी माध्यमात जातात. तर ते आहेच, परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, हे आपण नाकारू नाही शकत. पण तरीसुद्धा प्रयत्न करत राहायला पाहिजे. प्रयत्न करत राहिलात तर कदाचित हे उतरत जरी जात असलं तरी ते कुठेतरी थांबेल. आणि मग ही जी सगळी मराठी माध्यम, कारण हाच समाज मोठा आहे. आजसुद्धा SSC बोर्डामध्ये मराठीतून शिकणाऱ्या मुलांचीच संख्या जास्त असते, इंग्रजी माध्यमातली नाही आहे. पण हे चक्र उलटं होतं आहे. तर त्यामुळे आणि हे आपण काय गमावणार आहोत जर आपण म्हणजे प्राथमिक शाळेपासून मराठी शिकलो नाही तर काय गमावणार आहोत हे जास्त सर्व समाजापुढे मांडलं गेलं पाहिजे. आपला मराठीतून चांगला विकास होऊ शकतो, कुठेही अडचण येत नाहीत हे सांगितलं गेलं पाहिजे. मराठी भाषेला आणि मराठी पालकांना स्टेटस मिळालं पाहिजे, हा प्रयत्न झाला पाहिजे. आणि तो तुम्ही सगळे करतात, मी तुमच्याबरोबर आहे एवढंच सांगू शकतो. नमस्कार. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर दीपक पवार यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आभार मानावेत. नमस्कार. 8 वाजायला आलेले आहेत आणि आभार प्रदर्शनामध्ये फार फुटेज खाण्याची ही वेळ नाही याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे अगदी मोजके जे लोक आता इथे उपस्थित आहेत ते उपस्थित राहतील असं गृहीत धरूनच मी पुढचे आभार मानतो आहे. 2 दिवस पालक संमेलन आपण केलं. आज समारोपाच्या कार्यक्रमाला विवेक सावंत सर आले, गोखले साहेब आले. आनंदने 2 दिवसाच्या सगळ्या कार्यक्रमाचा लेखाजोखा दिलेला आहे. उद्घाटनाच्या सत्रामध्ये मी जे काही बोललो ते उद्वेगाने किंवा त्राग्याने होतं हे तर स्वाभाविक आहे. पण त्याच्यामुळे मला लोकांच्या अशा रिॲक्शन्स बाहेर अशा भेटल्यावर मिळाल्या की तुमच्या बोलण्यामुळे आम्हाला भरून आलं किंवा डोळ्यात पाणी आलं, इथेही लोक काही म्हणाले. तर मला असं वाटलं की म्हणजे मी एक परफॉर्मरच आहे आणि पालक संमेलनाच्या दर प्रयोगामध्ये असा काहीतरी एक परफॉर्मन्स देणं हे माझं ऑक्युपेशनल कंपल्शन झालं आहे. तर मला आपल्याला हे सांगायचं आहे की अशा पद्धतीने उद्वेग व्यक्त करणं किंवा त्रागा व्यक्त करणं हा माझा किंवा माझ्या सहकाऱ्यांचा अजिबात छंद नाही आहे, हा आमचा नाईलाज आहे. तर ती एक गोष्ट मी सुरुवातीला अधोरेखित करतो. 2 दिवसाच्या कामामुळे काय हाती लागलं तर हा आम्ही आमच्या लेवलला विचार करतोच. तर हाती लागलं म्हणजे भरपूर पैसे खर्च झाले हे तर तुम्ही पाहताच. 300-350 लोकांचं जेवण आपण 2 दिवस केलं. आता हे काही तुम्ही म्हणाल की अरे जेवायला घालता तू बोलतोस कशाला, पण शेवटी तो केटरर बाहेर जो थांबलेला असतो त्याला ते सांगावंच लागतं. हे हाती काय लागतं तर खूप मोठा खड्डा पडतो दर पालक संमेलनाच्या नंतर. नवे मित्र मिळतात. म्हणजे विजय नाईक सरांना मी इन्फॉर्मली गप्पा मारताना खूप वेळा ऐकलं आहे, पण आज त्यांना व्यासपीठावर ऐकलं आणि मला फार छान वाटलं. विवेक सावंत सरांशी आमची खूप जुनी ओळख आहे. अगदी अभ्यास केंद्राच्या काही प्रकल्पांना मदत मागण्यासाठी आम्ही गेलो होतो. नवभारत मासिकाच्या पुनरुज्जीवनाच्यासाठी त्यांनी MKCLमध्ये बैठका घेतल्या होत्या. पण मला वाटतं कधीकधी योग्य वेळ यायला लागते आणि ती योग्य वेळ आज आनंदने आणली. म्हणजे आनंदचा मी यासाठी उल्लेख करतो की हे सगळं पालक संमेलन आनंद नसता तर शक्य नाही आहे. तो इतका मेटिक्युलस माणूस आहे. म्हणजे तो टोय इंजिनिअरिंगमध्ये काम करतो, 8 ते 8 12 तास काम करतो. असं काम केल्यानंतर कुठलाही माणूस मराठीतल्या भंगार सिरियल्सच्या व्यतिरिक्त आयुष्यात काही पाहू शकणार नाही. पण तो त्याच्यानंतर 4 तास मराठी अभ्यास केंद्राचं काम करतो, नागरिक आहे नावाचं आमचं व्यासपीठ पाहतो. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची माणसं आपल्या आयुष्यामध्ये आली, सोबतीनं काम करतात
आणि त्यांना आपण काहीच नाही देऊ शकत, म्हणजे पैसे वगैरे हा भाग नाही आहे, पण त्यांना त्यांच्या कामामधनं मिळणारं समाधान तरी मिळतं का मला माहिती नाही. पण म्हणजे आनंदची ती जी काही एनर्जी आहे, आनंद, साधना, परब सर, शिजुळे ह्या सगळ्यांची जी काही एनर्जी आहे, मला असं वाटतं की अशी माणसं सोबत असणं आणि त्यांनी कदाचित सामूहिकरित्या दीर्घकाळ अपयशी असणं हे मराठी समाजाच्या प्राक्तनाचा एक भाग आहे असं मी मानतो. याच्या पलीकडं काही माझं म्हणणं नाही. ही सगळी जी माणसं आता व्यासपीठावर आहेत, सामंत सरांच्या बरोबर आम्ही इतकी वर्ष आहोत आणि सामंत सर सातत्यानं पहिल्या दिवसापासून आम्हाला असं म्हणत आलेले आहेत की वर्गात कसं शिकवलं जातं आहे ते तुम्ही सगळ्या चळवळ करणाऱ्या लोकांनी बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते पालक संमेलनाच्या अनेक प्रेरणांपैकी सामंत सरांचे ते शब्द ही एक प्रेरणा आहे की वर्गात काय शिकवलं जातं आहे आणि ते चांगलं होतं आहे की नाही हे पाहिलं गेलं पाहिजे. आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला दिसेल की 7चा कार्यक्रम 8ला संपतो. याच्यावरून आमचं नियोजन किती यशस्वी झालं हे तुमच्या लक्षात येईलच. त्यामुळे आम्ही वेळेत सुरू करू शकत नाही काही वेळेला लोकांची जेवणं वेळेवर होत नाहीत. काल आमच्याकडे जेवणाची गर्दी एवढी वाढली की ज्या मुलींनी खूप काम केलं त्या स्काउट गाईडच्या मुलींना सर शेवटी मिसळपाव खायला लागलं. आणि मला वाटतं की मराठी शाळांचं उद्या जर काही बरं झालं तर त्याचं काही एक श्रेय त्या मिसळपाव खाऊन उशिरापर्यंत काम करणाऱ्या पोरींचं आहे. आज एक मुलगी एका स्टॉलवर अशी फिरत होती आणि तिच्याकडे इथे जो येणारा पालक वर्ग आहे, मला असं वाटतं की हा अभिजनांचा डिस्कोर्सच नाही आहे सगळा. आम्ही ही छोटीशी मुलगी, तिला काहीतरी पुस्तक घ्यायचं होतं आणि नाही जमत होतं तिला, पण तिला जे पुस्तक बघायचं होतं ते सावित्रीबाई फुल्यांवरचं होतं. योगायोगाने मी तिथे पुस्तक घेत होतो आणि ते पुस्तक मी त्या मुलीला देऊ शकलो. मला असं वाटतं की त्या मुलीने एक बरी संधी माझ्या आयुष्यामध्ये मला उपलब्ध करून दिली की सावित्रीबाई फुले आणि ती मुलगी यांच्यातली लिंक होण्याची संधी या पालक संमेलनामधनं आम्हाला मिळाली. हे जे काही थोडेसे स्टॉल आहेत, तुम्ही स्टॉलवाले पण आमच्यावर फार खुश नसतात कारण त्यांचा धंदा होत नाही फारसा, त्याने आमचा जो पालक इथे येतो त्याची क्रयशक्ती खूप नाही आहे, त्यामुळे त्यांनाही असं वाटतं. पण ज्योत्स्ना प्रकाशनवाले आहेत, राजा प्रकाशनवाले आहेत, यश एजन्सीवाले आहेत, हे लोक येत राहतात. या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही हा सगळा घाट घालतो. या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो. अभिनव शिक्षण प्रसारकच्या लोकांनी हे सगळं पालक संमेलन इथे घेतलं. काल चिन्मयी सुमित यांनी त्यांचा पॉलिटिकल करेक्टनेस राखून फार त्याचं उत्तर दिलं नव्हतं, पण आम्ही आधी ज्या शाळेच्या बरोबरीनं ते पालक संमेलन घेणार होतो त्यांना भालचंद्र नेमाडे नको होते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की भालचंद्र नेमाडे आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी वेगळं बोलतात आणि लोकांच्या भावना दुखावतात. आम्हाला लोकांच्या भावना दुखावलेल्या चालणार होत्या, पण भालचंद्र नेमाडे हवे होते आणि त्यामुळे मग आम्ही ते पालक संमेलन तिथनं बदललं आणि इथे घेतलं. आणि मला असं वाटतं की नेमाडे सरांच्या सहित हे पालक संमेलन घेणं ही आमची गरज होती, मानसिक गरज होती. नेमाडे सरांचे आभार. आणि केळकर सर आणि नाईक सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, माधुरीताईंनी आणि सगळ्या टीमने इतक्या चांगलेपणाने आमचं सगळं कौतुक केलं, आमच्यासोबत राहिले. जगनंदन सर ते आता व्यासपीठावर बसायला तयार नव्हते, पण त्यांना आम्ही आग्रहाने ह्या सगळ्यांना बसवलं आहे. इथे वेंगुर्लेकर जे आहेत, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असतील, पलीकडे जेव्हा आम्ही महाराष्ट्र विद्यालयामध्ये पालक संमेलन घेतलं त्यावेळेला त्याच्या कर्त्या धर्त्यांमध्ये वेंगुर्लेकर आणि करमरकर होते. अशी वर्षाला आम्हाला एक 10-15 माणसं ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं मिळतात. ह्या सगळ्या माणसांचं मी मनपूर्वक आभारी आहे अभ्यास केंद्राच्या वतीने. मग एक फक्त आम्हाला वाटलं की थोडे कार्यक्रम आम्ही अधिक शिस्तीनं करू शकलो असतो, सत्र थोडी अधिक नेटकी आम्हाला करता आली असती. इथे 2 दिवस शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे पूर्ण वेळ आमचं ऐकायला इथे उपस्थित होते. हर्षद आला आहे, सई आलेली आहे. ही सगळी जी मंडळी आमच्या मित्रपरिवारामधली आहेत, ह्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या मुलीचा इथे विशेष उल्लेख केला पाहिजे, जिच्याशिवाय हे पालक संमेलन घडू शकलं नसतं, त्या मयुरी चव्हाणला मी व्यासपीठावर इथे बोलावतो. मला असं वाटतं की तिच्या कामाची दखल सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि ही या शाळेची पालक आहे, आमची कार्यकर्ती आहे. आणि हिचा मुलगा जेवढा ह्या पालक संमेलनाची कागदं आणण्यासाठी धावला, तेवढे जरी मराठी पालक धावले ना तरीसुद्धा मराठी शाळांचं खूप बरं होण्याची शक्यता आहे. तर ही या मुलीचे म्हणजे आभार का नाही मानायचे, कारण तिला आणखी खूप काम द्यायचं आहे. त्यामुळे मयुरीनं खूप मनपूर्वक केलं आणि अशा प्रकारची माणसं आम्ही जोडू शकलो. सगळ्या ज्या सोबत आलेल्या संघटना आहेत, सगळ्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जरी काल मी असं म्हटलेलं असलं की हे सगळं कसं पुढे जाणार आहे किंवा नाही याच्याबद्दल, तर मला असं वाटतं की
पुन्हा नेमाड्यांच्याच भाषेमध्ये हाच खेळ उद्या पुन्हा आहे. त्यामुळे पुन्हा कदाचित आणखी काही महिन्यांनी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. आणि सावंत सर, आम्ही मुंबई सेंट्रिक नाही आहोत. MKCL आमच्या मागे राहिलं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जाऊ आम्ही. आता हे पालक संमेलन हे व्हिटॅमिन म्हणूनच आम्ही घेतो असं गृहीत धरलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा काही त्याचा मला मार्ग दिसत नाही. सगळे पालक जे आले, मला माहिती आहे, आम्ही जेव्हा पालक सभा सर तुमच्या शाळेमध्ये घेतली तेव्हा मध्ये आमच्या पालक सभेतनं काही पालक उठून गेले, आई पालक, कारण त्यावेळेला त्यांच्या भागामध्ये पाणी येण्याची वेळ होती. आता ज्या पालकांशी आम्ही बोलतो आहोत ना, ते सगळे पालक असे रिक्षावाले आहेत, झोपडपट्टीत राहणारे आहेत, चाळीत राहणारे आहेत. आणि म्हणून हे सगळे लोक बिनचेहऱ्याचे, न बोलणारे पालक, हे सगळे आम्हाला आमचे वाटतात. आणि आम्ही जे काही थोडंफार बरं करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये आम्हाला या माणसांची साथ महत्त्वाची वाटते. या शाळेतल्या सर्व पालकांचे, सर्व सहयोगी शाळांमधल्या पालकांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. मराठी अभ्यास केंद्राच्या टीममधले लोक आहेत, इतर सगळ्या संस्थांचे लोक आहेत, केळकर सर, नाईक सर, या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो. काही जणांचे कदाचित बोलताना राहून गेले असतील, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि माहीत नाही मला, म्हणजे माधव जुलियनांचा उल्लेख मगाशी झाला की मराठी राजभाषा आहे पण लोकांची भाषा नाही आहे. ही परिस्थिती माधव जुलियनांनीच मांडायची आणि त्याचंच आपण निबंधात रूपांतर करायचं. ह्याच्यात थोडं पलीकडे आपण जर जाऊ शकलो तर मला वाटतं काहीतरी बरं होईल. काही जर राहून गेलं असेल ह्या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये, आणि खूप चिडचिड होते अशा प्रकारचे कार्यक्रम करताना, माणसं कमी असतात त्यावेळेला, त्यामुळे चिडचिड होऊन समजा एखादं नियोजन चुकलं असेल, आमच्या बाजूने कदाचित एखाद दुसरा शब्द कोणाला जास्त बोलला गेला असेल, तर मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं मी सगळ्यांची मनपूर्वक माफी मागतो. कारण असा काही आमचा उद्देश नाही आणि आमची अजिबात अशी धारणा नाही की अशा प्रकारचा उपक्रम करून आम्ही काही समाजावर उपकार करतो. आम्हाला आनंद मिळतो म्हणून करतो आहोत. आनंद मिळतो आहे तोपर्यंत करू असं आता या क्षणाला मी तुम्हाला सांगतो. समजा मी हे विसरलो करणं तर तुम्ही आठवण करालच. नक्की पुन्हा भेटूया कधीतरी वेगवेगळ्या व्यासपीठांवर. आलेल्या सगळ्या मंडळींचे, ज्यांची नावं मला घेता येणं शक्य झालं नाही, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा पसारा कधीतरी आनंदामध्ये परावर्तित होईल अशा प्रकारची आशा बाळगतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. खरं तर मराठी भाषेचं काम चालूच राहील. आपणही आपल्या पद्धतीने योगदान त्यामध्ये द्यावे अशी आपल्याला मी विनंती करते. तसेच मराठी भाषा कृतज्ञता निधीसाठी सुद्धा आपण योगदान द्यावे किंवा यथाशक्ती त्याला मदत करावी अशी मी विनंती करते. खरं तर मराठीप्रेमी पालक महासंमेलन आता पुढच्या वर्षी होणार आहे. तोपर्यंत आम्ही आपली नक्की वाट बघू, पण त्यासाठी आपणही या कामामध्ये जोडून घ्या आणि वारंवार आपण आम्हाला भेटाल अशी आम्हाला खात्री आहे. संमेलनाची सांगता झाली असं मी जाहीर करते.